तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर सकाळचे वाजले आहे 7:14 झालेले आणि सगळ्यात पहिलं सुप्रभात सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर सगळ्यात पहिलं हे लक्षात ठेवा, आज आपलं फाईल हँडलिंगचं लेक्चर आहे. फाईल हँडलिंगचं लेक्चर याच्यानंतर काय काय उरलेलं आहे हे तुम्हाला मी एकदा सांगून देतो. कारण सी लँग्वेज खूपच जास्त लांबत चालली, म्हणजे नवीन नवीन टॉपिक त्याच्यामध्ये ॲडच होत आहे. पण ठीक आहे, आपलं सगळं डेपमध्येच काम चालू आहे. भले टाईम लागला तरी चालेल, पण मी तुम्हाला काय प्रॉमिस केलेले, आपल्या सगळ्या कन्सेप्ट काय डीपमध्येच कवर झाल्या पाहिजे. तर फाईल हँडलिंग इन सी हा एक टॉपिक आज कवर होईल पूर्ण. आणि एक अजून बाकी आहे, कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणून आहे. आता हा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट नाही म्हणता ना, कारण जावामध्ये पण आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट शिकतो तिथं. आणि एक अजून एक टॉपिक आहे तो स्टोरेज क्लासेस अँड प्रोसेसर डिरेक्टिव्ह. स्टोरेज क्लासेस, ते क्लासेस अँड ऑब्जेक्टमध्ये आपण पहिल्यांदा शिकणारच आहे. प्रोसेसर डिरेक्टिव्ज असे 3 टॉपिक्स आपले बाकी आहे. होऊ शकतं की अजून आजच्या दिवस फाईल हँडलिंग टाकून देईल मी, स्टोरेज क्लासेस प्रोसेसर डिरेक्टिव्ह पण आजच टाकून देईल मी. आणि कमांड लाईन आर्ग्युमेंट बघू आपण दिवाळीनंतर घेता आलं, किंवा आजच जर मला टाकता आलं तर आजच मी हे कवर करायचा प्रयत्न करेन. समजलं? तर सगळ्यात पहिलं बघा की फाईल हँडलिंगची गरज का पडली, किंवा फाईल हँडलिंग काय आहे हे जास्त समजणं इम्पॉर्टंट. काय आहे फाईल हँडलिंग? मला सगळ्यात पहिले सांगा, फाईल कोणत्या कोणत्या टाईपच्या असतात. फाईल हँडलिंग इन सी कोणत्या कोणत्या टाईपच्या फाईल असतात. तर फाईल आपण बघितलं असेल तर फाईल एक टेक्स्ट फाईल राहू शकते, टेक्स्ट फाईल, किंवा एक बायनरी फाईल असू शकते, बायनरी फाईल, किंवा अजून जर म्हणायला गेलं तर इमेज वगैरे, PNG JPG एक्सटेन्शन तुम्ही बघितले, वेगवेगळ्या टाईपचे काय फाईल आपली असू शकते. आता मला काय करायचं आहे, ती जी फाईल आहे ती आपल्याला काय करायची, हँडल करायची. कशाने हँडल करायची? सी प्रोग्रामिंगने आपल्याला काय करायचं, त्या फाईलला हँडल करायचं आहे. तर काय हा टॉपिक असं म्हणता येईल की आजच्या दृष्टिकोनातून जर बघितला तर हा टॉपिक जास्त इम्पॉर्टंट नाही, पण हे कॉलेज पर्टिक्युलर एक्झाममध्ये किंवा तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे की फाईल हँडलिंग का आपण यूज करतो. आलं ना? तर टेक्स्ट बायनरी फॉर्म, मला टेक्स्ट फाईल किंवा बायनरी फॉर्म याच्या 2 फाईलमध्ये डेटा असेल. टेक्स्ट म्हणजे टेक्स्च्युअल डेटा, बायनरी म्हणजे जिथं 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये डेटा जो मशीन समजू शकतो अशा फॉर्ममध्ये जो डेटा राहील तो कोणता राहील आपला, कोणती फाईल राहील ती बायनरी फॉर्ममध्ये राहील. तर आपल्याला मेनली या 2च फाईलचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, रीड राईट ऑपरेशन करायचे. म्हणजे फाईलवर काहीतरी ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचे. काय करायचं आहे, फाईलवर आपल्याला काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचं. तर फाईलवर ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे तर इथे लक्षात ठेवा, मला सांगा एखादा प्रोग्राम आपला एक्झिक्यूट होतो म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय होतं, ॲक्च्युअलमध्ये काय होतं, समजा ही आपली काय आहे, ही काय आहे आपली रॅम आहे, ही काय रॅम मेन मेमरी. इथं काय माहिती का, CPU आहे, म्हणजे तो काय टास्कला शेड्यूल करायचं काम करतो. CPU किंवा प्रोसेसर तुम्ही म्हणू शकता, जो काय करतो टास्कला शेड्यूल करायचं काम करतो, टास्कला शेड्यूल करायचं काम करतो. आता इथं काय माहिती का, ह्या 2 म्हणजे ना इथं काय आहे, सेकंडरी स्टोरेज आहे, किंवा HDD हार्ड डिस्क पण म्हणू शकता तुम्ही त्याला. सेकंडरी स्टोरेज काय, सेकंडरी स्टोरेज आहे आपलं काय. इथं CPU म्हणजे मेन प्रोसेसर झालं, रॅम म्हणजे आपलं काय झालं, जिथं ॲक्च्युअलमध्ये काय होणार आहे, मेमरी अलोकेट होते, मेमरी स्टोअर होते, किंवा जेव्हा आपल्याला प्रोसेस करायचे तेव्हा काय करावं लागतं, या रॅममध्ये जर ती नसेल तर ते प्रोसेस होणार आहे का, नाही. म्हणजे काय, जसं की हा HDDमध्ये डेटा पडलेला, समजा इथे एक फाईल पडलेली आणि त्या फाईलचं नाव काय, A.txt नावाची फाईल आहे. इथं काय आहे, A.txt नावाची एक फाईल पडलेली आहे. आणि आता मला काय करायचं, त्या फाईल जी पडलेली त्याच्यामध्ये काही असं एम्प्टी फाईल आहे, काय समजा एम्प्टी फाईल, काय एम्प्टी फाईल आहे. पण आता मला काय करायचं आहे, त्या फाईलमध्ये काहीतरी डेटा ॲड करायचा आहे किंवा त्या फाईलला ओपन करायचं आहे. तर ओपन जर करायचं असेल किंवा डेटा ॲड करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं माहिती आहे का. पहिली गोष्ट म्हणजे की ही फाईल इथं स्टोअर आहे, याचा जो ॲड्रेस आहे तो कोण स्टोअर करेल, इथे एक बफर असेल. बफर म्हणजे काय, एक मेमरीसारखाच एक पार्ट राहतो जो काय करणार आहे, जो A.txtचा जो ॲड्रेस आहे ना त्याला स्टोअर करायचं काम करणार आहे. समजा याचा ॲड्रेस काय आहे 1000 आहे, बफर मेमरीमध्ये काय 1000 हा ॲड्रेस स्टोअर राहील. की माझी जी सेकंडरी मेमरी तिथे एक A.txt नावाची फाईल पडलेली आहे, त्याचा ॲड्रेस काय 1000 आहे, हा कुठे स्टोअर झाला आपला, एक बफर मेमरीमध्ये स्टोअर झाला. काय झाला, एक बफर मेमरीमध्ये स्टोअर झाला.
पण आपल्याला एक लक्षात ठेवा, कधी पण आपल्याला एखादी फाईल ओपन करतो त्याच्यामध्ये डेटा ॲड करतोय म्हणजे काय करतो, एक टास्क शेड्यूल करतोय ना आपण, काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करतोय ना, तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, एखादं ऑपरेशन परफॉर्म करता किंवा एखादं टास्क जर तुम्ही शेड्यूल करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं माहिती का, काय करावं लागतं, त्याला पहिली गोष्ट म्हणजे बफरमध्ये त्याचा ॲड्रेस स्टोअर आहे, एक सेकंडरी स्टोरेजमध्ये आहे, त्याला जर इथं आणायचं आहे तुम्हाला तर सगळ्यात पहिलं काय करावं लागतं, त्याला जर त्या फाईलवर जर तुम्हाला काही प्रोसेस करायचं असेल किंवा त्या फाईलला अपडेट करायचं असेल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये डेटा राईट करायचा असेल किंवा ओपन करायचे असेल किंवा रीड करायचे असेल तर तुम्हाला त्याला कुठं आणावं लागतं, आधी आपलं रॅम जी मेन मेमरी असते तिथे काय करावं लागतं, आणावं लागतं. म्हणजे कसं आणणार कसं, तर त्याला आपण आणू, जसं की आता मला काय करायचं आहे की a.txt वर जाऊन राईट ऑपरेशन परफॉर्म करायचं, काय करायचं, राईट ऑपरेशन परफॉर्म करायचं. तर इथं लक्षात ठेवा, इथे एक आहे ना fp नावाचं एक पॉइंटर असेल, तो कोणत्या टाईपचा असेल, फाईल टाईपचा असेल, काय फाईल टाईपचा असेल. म्हणजे हा आहे ना कशाला पॉईंट करेल, या बफर मेमरीला पॉईंट करायचं काम करेल, काय करेल, बफर मेमरीला पॉईंट करायचं काम करेल. म्हणजे इनडायरेक्टली तो कोणाला पॉईंट करेल, या a.txt लाच काय करेल, तो पॉईंट करेल. आणि हा काय स्टोअर करणार आहे, जो 1000 इथं स्टोअर होता, म्हणजे 1000 एक बफर मेमरीमध्ये स्टोअर होता, एक व्हर्च्युअल मेमरीमध्ये स्टोअर होता. आता त्याच्यावर जर मला काही ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे तर एक fp नावाचा किंवा तुम्हाला जे नाव पाहिजे त्या नावाचा काही पॉईंटर येईल आणि त्याचा डेटा टाईप कोणता आहे, फाईल आहे. हा फाईल सुद्धा काय युजर डिफाईन डेटा टाईप, म्हणजे तो स्ट्रक्चरच्या मदतीने बनवला गेलेला आहे. सांगाल मी तुम्हाला काय करायचं पुढं. फाईल इथं स्टार काय करावं लागतं, स्टार fp का लावतो रे आपण इथं, व्हॅल्यू ॲड किंवा डी रेफरन्स ऑपरेटर ऑफ fp का केलं मी, का, कारण fp काय स्टोअर करणार आहे, जो बफरमधला ॲड्रेस आहे तो ॲज इट इज कोण स्टोअर करणार आहे, आपला बफरमधला ॲड्रेस ॲज इट इज कोण स्टोअर करणार आहे, आपला स्टोअर करणार आहे आपला fp नावाचा पॉइंटर, जो काय करणार आहे, जो फाईलला ॲक्च्युअल रॅममध्ये आणण्यासाठी जो ॲड्रेस असेल, जो बफरमध्ये स्टोअर असेल, तो स्टोअर करायचं काम कोण करणार आहे, आपला फाईल आधी करणार आहे. आता जसं तुमचं fp मध्ये त्या बफरमधून तो ॲड्रेस कुठं आला, fp मध्ये आला, म्हणजे त्या फाईलला डायरेक्टली कोण पॉईंट करेल, त्या फाईलला पॉईंट करेल. म्हणजे ही फाईल कुठं आली, इथं आली म्हणजे a.txt इथं फाईल आली आणि याला पॉईंट कोण करते, fp डायरेक्टली त्या फाईलला पॉईंट करतो. काय fp डायरेक्टली काय करतो, त्या फाईलला पॉईंट करतो. आता जर त्या फाईलला ओपन करायचं असेल, राईट करायचं असेल तर आता आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, त्याच्या आधी करू शकत होतो का नाही. मग आपल्याला आता ऑपरेशन परफॉर्म करायचं, जसं की मला ओपन करायचं आणि रीड करायचं किंवा त्याच्यामध्ये डेटा ॲड करायचं तर काय, तर या fpच्या मदतीने आपण काय करू, डेटा ॲड करू. त्याच्यामध्ये काय fpच्या मदतीने काय करू, डेटा ॲड करू, काय करू, डेटा ॲड करू. आता मला डेटा ॲड काय करायचं आहे, जसं की आता हा जो 1000 हा स्टोअर a.txt इथं रेफर झाली, नंतर काय आता fpच्या मदतीने मला याच्यामध्ये डेटा काय ॲड करायचं आहे, जसं की इथं काहीतरी कॅरेक्टर नेम वगैरे ॲड करून द्यायचं आहे मला. याच्यात काय केलं, नेम नाव केलं आणि JYS हा डेटा काय केला मी ॲड केला. हा ॲड कोणाच्या मदतीने होणार आहे, या fpच्याच मदतीने ॲड होणार. काय होणार आहे, fpच्याच मदतीने ॲड होणार. तर हे झालं पूर्ण फाईल हँडलिंगचं बेसिक इंट्रोडक्शन, की फाईल हँडलिंग कसं काम करतं. सगळ्यात पहिलं बघा, तुम्हाला जर कोणताही टास्क करायचा असेल तर सगळ्यात पहिले काय, ती रॅममध्ये तो डेटा पाहिजे किंवा तो प्रोसेस जर करायचा असेल तर ते ऑपरेशन काही परफॉर्म करायचं असेल तर मेन मेमरीमध्ये पाहिजे. सेकंडरी मेमरीमधून आपल्याला मेन मेमरीशी कसं लिंक राहतो, एक बफर मेमरीद्वारे तो लिंक असतो. आणि जर मला एखादी फाईल ओपन करायची असेल किंवा त्याच्यावर काही ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर मला कशाचा यूज करावा लागतो, एक बफर मेमरीचा यूज करावा लागतो. आणि या बफर मेमरीमध्ये काय असतो, जो सेकंडरी स्टोरेजमध्ये जो डेटा आहे त्याला रेफर करायचं काम कोण करतं, हा बफर मेमरी. आणि हा जो ॲड्रेस असेल तो कुठं, जर आपल्याला एखादी ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे त्या फाईलवर, मग तो जो ॲड्रेस आहे त्या फाईलला आपल्याला रेफर करावा लागेल. मग ते रेफर कसं होईल, या बफरमध्ये जो ॲड्रेस आहे ॲडिटिव्स कुठं चालला जाईल, एक पॉइंटर बनवू जो कोणत्या टाईपचा असेल किंवा फाईलला आपल्याला रेफर करायचं म्हणून मी त्याचं नाव काय दिलं, फाईल टाईपचा असेल तो, फाईल डेटा टाईपचा असेल तर fpच्या मदतीने काय करू, त्या फाईलला पॉईंट करू. आणि म्हणजे त्या fpमध्ये काय स्टोअर असेल, आपल्याला जो बफरमध्ये ॲड्रेस होता, जो a.txtचा सेकंडरी मेमरीमध्ये जो ॲड्रेस होता तो कुठं होता, आपला बफरमध्ये होता, तो ॲड्रेस ॲज इट इज कुठं गेला, fpमध्ये गेला. म्हणजे आता fp कोणाला पॉईंट करेल, ते ॲक्च्युअल त्या फाईलला पॉईंट करेल. आणि आता आपण त्या फाईलचा आपल्याला ॲड्रेस मिळाला, सगळं मिळालं मेन मेमरीमध्ये आलेले, त्याला ओपन करू शकतो आपण, रीड करू शकतो, राईट ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. समजलं, ही झाली आपली पूर्ण काय म्हणता येईल फाईल हँडलिंगची बेसिक प्रोसिजर. आता आपण चालू आपल्या मेन पार्टकडे, तो म्हणजे काय, नोट्स आपल्याला समजणं जास्त इम्पॉर्टंट. तर फाईल हँडलिंग इन C allows us to create, read, write and manipulate file on the system. The standard library stdio.h provides the function to handle the files.
stdio.h ही नावाची जी हेडर फाईल आहे किंवा ही लायब्ररी आहे, ही काय करते, आपल्याला प्रोव्हाइड करते, काय प्रोव्हाइड करते, एखाद्या फाईलला काही फंक्शन प्रोव्हाइड करते जे काय करतं, फाईलला हँडल करायचं काम करतं. काय करतं, काही फंक्शन प्रोव्हाइड करतं जे काय फाईलला हँडल करायचं काम करतं. कशामध्ये ते stdio.h मध्ये, जी आपली हेडर फाईल आहे जी आपण इन्क्लूड करत नव्हतो पण आता इथं इन्क्लूड करावं लागेल, कारण फाईलचा पण जो डेटा आहे, जो फाईलचा पण बॅकग्राऊंडमध्ये जो प्री प्रोसेसरवाला फंक्शन असतील ते कुठं असतील, stdio.h मध्येच असेल. तर आपल्याला इथं काय stdio.h इन्क्लूड आपल्याला करावे लागेल. तर दोन टाईपच्या फाईल आहे आपल्या, एक आहे टेक्स्ट फॉर्म, स्टोअर डेटा इन ह्युमन रिडेबल फॉर्मॅट, आणि बायनरी म्हणजे काय, स्टोअर डेटा इन मशीन रिडेबल फॉर्मॅट. अशा दोन टाईपच्या फाईल आपल्या मेनली असतात. तर या फाईलवर आपल्याला काय करायचं, मी तुम्हाला प्रोसिजर एक्सप्लेन केली की कसं तुम्ही आपल्याला जर काय करायचं, ती फाईल जर आपल्याला ओपन करायची असेल तर पहिली गोष्ट काय, ते बफरमधून तो FP मध्ये ॲड्रेस आला पाहिजे. मग त्या FPच्या मदतीने आपण ती फाईल ओपन वगैरे करू. मग कोणते कोणते ऑपरेशन परफॉर्म करायचे आपल्याला, फाईल जर ओपन करायची असेल तर तिथं काय फंक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे, fopen नावाचं एक फंक्शन दिलेलं आहे. जर फाईलला काय करायचं असेल, रीड करायचं असेल तर दोन आहे, स्कॅनएफ आणि गेटएस. काय, स्कॅनएफ आणि गेटएस हे काय दोन आपले फंक्शन तुम्ही म्हणू शकता. आता स्कॅनएफ कशासाठी आहे आणि गेटएस कशासाठी आहे आपण पुढं शिकू. रायटिंग फाईल, जर एखादा डेटा तुम्हाला राईट करायचा असेल, फाईलमध्ये जाऊन डेटा राईट करायचा असेल, तिथे काय fprintf नावाचं फंक्शन आहे, आणि दुसरं म्हणजे काय fputs नावाचं एक फंक्शन. असे दोन फंक्शन आहे, fprintf आणि fputs नावाचं एक फंक्शन आहे. नंतर काय, फाईलला क्लोज करायचं असेल तर fclose नावाचं एक फंक्शन. हे सगळे फंक्शनचा बॅकग्राऊंडमध्ये चालणारा कोड कुठे, आपली stdio.h जी हेडर फाईल आहे त्याच्यामध्ये आपला काय डेटा आपला स्टोअर आहे. अदर ऑपरेशन fgetc आपण करणार आहे, नंतर fputc पण करणार आहे, fread पण करणार आहे, fwrite पण करणार आहे. सगळे ऑपरेशन आपल्या इथे होणार आहे. ऑलमोस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फंक्शन आपण टोटल करणार आहे, आणि प्रोग्राम पण आपल्याला तेवढेच करावं लागणार आहे. आलं ना. जसं की मला काय करायचं, हा जो JK डेटा आहे हा काय करायचा, मला a.txt मध्ये काय करायचं, ॲड करायचं आहे. ते ॲड कसं करू शकता, आपलं सेकंडरी स्टोरेज आहे a.txt, याचा ॲड्रेस काय 100, हा 100 ॲड्रेस कुठं स्टोअर राहील, आपल्या बफर मेमरीमध्ये स्टोअर, बफरमध्ये काय राहील, किंवा आपण म्हणू शकतो हा जो ॲड्रेस ही जी फाईल आहे त्याचा ॲड्रेस 100 आहे. हा 100चा ॲड्रेस कुठं राहील स्टोअर, आपला बफरमध्ये स्टोअर राहील. कुठं राहील आपला, हा बफरमध्ये स्टोअर राहील. कुठं राहील आपलं, बफर मेमरी राहील. ही a.txt वाली फाईल जेव्हा मी इथं आणेल त्याचा ॲड्रेस कुठं स्टोअर राहील, बफर मेमरीमध्ये स्टोअर राहील. बफर मेमरी जसं याचा ॲड्रेस काय 1000 असेल, याचा ॲड्रेस काय 1000 ॲड्रेस असेल. या 1000 ॲड्रेस आता मला काय करायचं आहे, त्याला जर मला त्याच्यावर काही ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे a.txt वर, तर मला सगळ्यात पहिले कुठं आणावं लागेल, ती a.txt वाली फाईल आपल्याला आणावं लागेल रॅममध्ये. रॅममध्ये आल्यानंतर याचा जो ॲड्रेस आहे तो कोण स्टोअर कराल, बफर मेमरी आपला स्टोअर करेल. आणि बफर मेमरी स्टोअर केल्यानंतर काय करेल माहिती का, बफर मेमरी स्टोअर केल्यानंतर जर मला ह्या फाईलवर काही स्पेसिफिक ऑपरेशन परफॉर्म करायचे तर तो ॲड्रेस आहे तो मला कोणाला द्यावा लागेल, FP. आणि FP जो असा पॉइंटर आहे तो कोणत्या टाईप, FP असा ॲड्रेस स्टोअर करणार आहे तो कोणत्या टाईपच्या फाईलला पॉईंट करणार आहे, फाईल नावाचा जो डेटा टाईप असेल. म्हणजे ही जर फाईल आहे तर त्याला पॉईंट करणारा पण कोण पाहिजे, फाईल म्हणजे त्याचा ॲड्रेस स्टोअर करणारा कोण राहील, FP. हा एक असा पॉइंटर आहे जो काय करतो, फाईल टाईपच्या ब्लॉकलाच पॉईंट करण्याचं काम करतो. आणि पॉइंटरमध्ये चांगली कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली. तर FP मध्ये काय, FPच्या मदतीने जे की मी त्याच्यामध्ये काय करू शकतो, ॲड करू शकतो. काय करू शकतो, ॲड करू शकतो. तो राईट कसा केला जातो, रीड कसा केला जातो, त्याच्यासाठी काही खूप सारे फंक्शन आहे आणि ते फंक्शन आपण एक एक करून डिस्कस करणार आहे. हा पोर्ट तुम्हाला जेवढा समजला तेवढा ठीक आहे. आपलं मेन काम काय, प्रोग्रामिंग समजणं. आलं ना. या गोष्टी तुमच्या अशा पण क्लिअर होऊन जाणार आहे. जर तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे गोष्टी जर शिकला तर तिथं पण तुम्हाला या गोष्टी अजून जास्त क्लिअर होऊन जातील. आलं. एक फाईल हँडलिंग कशी केली जाते हे तुम्हाला मेन समजणं गरजेचं आहे. तर सिंटॅक्स बघा, सगळ्यात बघा हा सिंटॅक्स बघणं, म्हणजे सिंटॅक्स नाही लक्षात राहत मोस्टली. तर मी काही बेसिक प्रोग्राम तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये आधी बघा हा जो आहे हा कशासाठी, fprintf म्हणजे इथं काय ऑपरेशन होतं आहे, एक होतं आहे आपलं राईटवालं आणि दुसरं गोष्ट म्हणजे fopen. काय fopen असे आपल्या इथं बघा. सगळ्यात पहिले काय तुम्हाला काय करावं लागतं, सगळ्यात पहिले बघा तुम्हाला काय करावं लागतं, एक फाईल नावाचा एक डेटा टाईप आहे जो त्याचा जो कोड आहे हा कुठे stdio.h मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तर आपल्याला हेडर फाईल ही कायम इन्क्लूडच करावं लागते. फाईल असा डेटा टाईप आहे, तुम्ही म्हणू शकता की फाईल एक स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चरच्या मदतीने कसे आपण युजर डिफाईन डेटा टाईप बनवले होते, सेम फाईल पण कशाच्या मदतीने बनला, एक युजर डिफाईन डेटा टाईपच्या मदतीने बनलेले. म्हणजे खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी लिहिलेल्या आणि त्या लिहिलेली जी फाईल आहे ती कुठे आपली डिफाईन आहे, हेडर फाईल. म्हणजे ती प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आहे
त्या डिरेक्टिव्हमध्ये काय त्या सगळ्या गोष्टी डिफाईन आहे की आधी ही प्रोसेस होईल आणि मग तुम्ही या गोष्टी यूज करू शकता मेन फंक्शनमध्ये. आलं ना. तर फाईल नंतर काय FP हा पॉइंटर आहे, मी तुम्हाला सांगितलं. बफर जी फाईलचा ॲड्रेस बफरमध्ये स्टोअर आहे त्या ॲड्रेसला ॲज इट इज स्वतःकडे जर घ्यायचा असेल, तो जर फाईल टाईपचा असेल तर FP पण काय पाहिजे, फाईल टाईपचाच पाहिजे, तरच तेव्हाच तो काय करू शकतो, त्याला पॉईंट करू शकतो. तेव्हाच त्याला पॉईंट करू शकतो. आता जर आपल्याला काय करायचं ती फाईल ओपन करायची का, कारण की कोणतं ऑपरेशन परफॉर्म करण्याआधी रीड करा राईट करा तिला आधी काय करावं लागतं, ओपन करावं लागतं. तर F ओपन नावाचं एक फंक्शन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय पास करावं लागतं कोणती फाईल तुम्हाला काय करायची, ओपन करायची आणि तिथं कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं. तर आता आपण सगळ्यात आधी कोणतं ऑपरेशन बघणार आहे, राईट. म्हणजे मला त्या फाईलमध्ये काय करायचं, डेटा हा ॲड करायचा आहे. नंतर printf नावाचं फंक्शन वापरलं जातं कशासाठी, डेटाला राईट करण्यासाठी. आणि फाईलला ओपन करण्यासाठी कोणतं वापरलं जातं, ओपन केलं जातं. आणि ती ओपन केलेली फाईल त्याचा जो ॲड्रेस आहे कोण स्टोअर करणार आहे, हा FP नावाचा जो पॉइंटर आहे तो काय करणार आहे, ओपन केलेल्या फाईलचा ॲड्रेस स्टोअर करणार आहे. कोणत्या, t.txt. म्हणजे ही t.txt आपली जी फाईल आहे, t.txt वाली जी फाईल आहे त्याचा ॲड्रेस काय, जर 100 असेल, जर जेव्हा ही ओपन करायची असेल तर त्याचा कशाच्या मदतीने ओपन होईल किंवा कोण त्याला स्टोअर करणार आहे किंवा कोण त्याचा ॲड्रेस स्टोअर करणार आहे, तो आधी बफरमधून आता त्याला मेन मेमरीमध्ये आणावं लागेल. मेन मेमरीमध्ये आल्यानंतर त्याला पॉईंट करणार, त्याचा ॲड्रेस स्टोअर करणार कोणीतरी पाहिजे, तर तो स्टोअर कोण करणार आहे, FP. हा जर ही एक फाईल आहे तर याचा पण डेटा टाईप काय पाहिजे, फाईल पाहिजे, तरच तेव्हा तो 1000ला स्टोअर करू शकतो किंवा तेव्हाच तो काय करू शकतो, त्या फाईलला पॉईंट करू शकतो. आता काय करायचं, F ओपन केला, त्याचा जो ॲड्रेस आहे तो कुठे स्टोअर करून दिला, मी FP मध्ये स्टोअर करून दिला. आता मला काय करायचं, जे हॅलो वर्ड आहे ना, हॅलो वर्ड काय करायचं, मला त्या फाईलमध्ये राईट करायचं. काय करायचं, हॅलो वर्ड मला काय करायचं, राईट करायचं. तर तिथे कोणतं फंक्शन आहे, printf नावाचं फंक्शन आहे. त्याचा बॅकग्राऊंडमध्ये चालणारा कोड कुठे आहे आपला, stdio.h ह्या हेडर फाईलमध्ये आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय पास करावं लागतं की कोणत्या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला ही गोष्ट राईट करायची, तर कुठं जाऊन स्टोअर करायची तुम्हाला, FP जो ॲड्रेस आहे म्हणजे त्या ॲड्रेसच्या फाईलवर जाऊन तुम्हाला काय करायचं, हॅलो वर्ल्ड नावाची एक तुम्ही म्हणू शकता, हा वर्ड मला काय करायचं आहे, तिथं राईट करायचं. क्लिअर झालं पाहिजे. आता काय FPने त्याचा FP जो या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला काय करायचं, हॅलो वर्ड काय करायचं, स्टोअर करायचं आहे. नंतर क्लोज, त्या फाईलला काय करायचं आहे, क्लोज. जरी क्लोज नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण क्लोजच्या मदतीने काय होईल, ती फाईल आहे आता ती काय होईल, तिथं क्लोज आपली होऊन जाईल. तर ही झाला एक बेसिक प्रोग्राम. याला काय करू आता, इम्प्लिमेंट आपण करून बघू, इम्प्लिमेंट करून बघू. आता ही गोष्ट अशी ना, मॅन्युअली तुम्ही म्हणजे थोडंसं बोरिंग पार्ट पण म्हणता येईल की तुम्ही ही गोष्ट याच्या आधी कधी म्हणजे अशी गोष्ट तुम्ही केलेली नाही राहत आणि हा पार्ट थोडासा तुम्हाला बोरिंग वाटू शकतो. आलं. आणि फाईल हँडलिंग शिकणं गरजेचं आहे असं नाही म्हणत का नाही आहे, पण ॲज कम्पेअर टू अदर टॉपिक्स याचा इम्पॉर्टन्स थोडा कमी होऊन जातो. आलं. पण आपल्याला काय एक सिलेबसचं पार्ट आहे, तर व्यवस्थित आपल्याला शिकणं गरजेचं आहे. याला काय करतो, empty फाईल, याला मी सेव्ह करतो. सेव्ह कसं करतो मी, फाईल .c. तुम्ही म्हणशाल सर तुम्ही म्हणताय हे टॉपिक इम्पॉर्टंट आहे, ते टॉपिक इम्पॉर्टंट नाही, असं का सांगताय. आता युग कोणतं चालू आहे, AIचं युग चालू आहे. आलं ना. तर अशा काही गोष्टी काही त्या लँग्वेजमध्ये त्या डिफाईन आहे, पण आता त्या गोष्टी एवढा पण इम्पॉर्टंट आहे का शिकण्याच्या दृष्टिकोनातून नाही. तुम्हाला फक्त एक बेसिक नॉलेज माहीत पाहिजे त्याच्याबद्दल, जास्त डेपमध्ये जाण्याची गरज आहे का नाही. तुम्ही अशा टॉपिकवर फोकस करा ना जे ॲक्च्युअली आता रिअलमध्ये इम्पॉर्टंट आहे. म्हणजे की आता तुम्ही म्हणू शकता सर रिअलमध्ये इम्पॉर्टंट काय, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम ते एक इम्पॉर्टंट आहे, DSA सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. नवीन प्रोडक्ट बेस्ड कंपनी तयार होत आहे, त्यांचा प्रोडक्ट एवढा सारा डेटा आहे, तो डेटा स्ट्रक्चर आणि ऑर्गनाइजमध्ये जर त्यांना ठेवायचं असेल तर कशाची गरज पडणार आहे आपल्याला, DSAची गरज पडणार. आणि इवन आता तुम्ही पुढं शिकले तर AIML या गोष्टींना स्कोप राहणार आहे. फुल स्टॅक विथ AI म्हणजे आपला जो कोर्स राहणार आहे ना, मी त्याच्यामध्ये तसंच शिकवणार आहे. AIशी इंटिग्रेट करून सिस्टीम डिझाईन त्याच्यामध्ये यूज कसं होईल ते बघल, नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे असं नाही की नॉर्मल जे फुल स्टॅक आजपर्यंत जे शिकवत आले लोक तसं नाही शिकवायचं आपल्याला. आता थोडं वेगळं वेने आपल्याला थोडा विचार करावा लागेल. सिस्टीम डिझाईन त्याच्यामध्ये कसं इंटिग्रेट करता येईल, GenAI त्याच्यामध्ये कसं इंटिग्रेट करता येईल, AIML कसं आपण त्याच्यामध्ये इंटिग्रेट करू शकतो फुल स्टॅकमध्ये, त्यावेळीच आपल्याला शिकायचं. आलं ना. नवीन थोडंसं ट्रेंड आपल्याला चेंज करावं लागेल. नॉर्मल HTML CSS JS शिकणं इम्पॉर्टंटच आहे, असं म्हणत नाही का नाही इम्पॉर्टंट, पण आपण हे पण शिकणार आहे त्याच्यासोबत की या गोष्टी
किंवा आपण कसं याच्यावर मॉडेल बिल्डिंग करू शकतो किंवा कसं काय आपण याच्यासोबत AI इंटिग्रेट करून युजरला बेटर एक काय देऊ शकतो, एक्सपिरियन्स देऊ शकतो. जसं आता तुम्ही बघा इंस्टाग्राममध्ये पण नवीन नवीन फीचर्स ॲड होत आहे. काय होतं इंस्टाग्राममध्ये नवीन नवीन फीचर्स ॲड होत आहे. ते फीचर्स काय करतात, नवीन नवीन AIचे गोष्टी ॲड करतात. जसं ट्रान्सलेटर येणार आहे आता इंस्टाग्राममध्ये, ट्रान्सलेटरच्या गोष्टी येणार आहे. तसंच तुम्ही बघितलं असं की आपल्याला ती ML बेस अल्गोरिदममुळंच काय होतं, ML बेस अल्गोरिदममुळंच काय होतं, तुम्हाला जी रील बघितली त्याच्यानंतरच्या सगळ्या रील त्याच्याशी रिलेटेड राहतात. आलं जसं पहिली रील तुम्ही काही अशी बघितली त्याच्याशी रिलेटेड दुसऱ्या तिसऱ्या रील सगळ्यात त्याच रील राहतात. तर अशा गोष्टी आपण कसं आपल्या प्रोजेक्टमध्ये इंटिग्रेट करू शकतो. मशीन लर्निंग आपण कसं आणू शकतो. वेबसाईट आपण अशा फॉर्ममध्ये कसं डायनॅमिक वेबसाईट कसं बनवू शकतो, वर युजर कसं त्याला अट्रॅक्ट होऊन जाईल, अशा गोष्टी आपल्याला शिकायच्या. आलं ना, म्हणजे AIचा यूज आपल्याला करून ह्या गोष्टी शिकायच्या. आलं ना, तर हळूहळू होईल इम्प्रूव्हमेंट. आपल्या सगळ्या गोष्टी कोर्सेसला बरेच टाईम लागतो. म्हणजे मी C लँग्वेजचे 1 महिन्याचं टार्गेट ठरवलं होतं, पण आता 2 महिन्यापर्यंत गेलं, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला टाईम देण्याची ती गोष्ट वाढते, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गोष्ट आहे म्हणूनच वाढते ना. ते पुढे जाऊन CPP DSA त्याला पण 3-4 महिने लागेल. तेव्हा पण असं नाही करायचं सर चला सर बाद झालं सर आता पुढची सिरीज असं नाही करायचं आपलं. आलं ना, सगळ्या गोष्टी प्रॉपर होतील. माझ्या विश्वास ठेवा, मी जे बोललेलं आहे ना ते करूनच राहणार आहे. आलं ना, तुम्ही फक्त काय करा, सपोर्ट करा. बाकीच्या गोष्टीचं आपलं काम 100% होणार म्हणजे होणार. इन्क्लूड इथं काय इन्क्लूड आहे आपल्याला सगळ्यात पहिलं मी काय stdio.h तुम्ही म्हणजे आत्तापर्यंत नाही घेतली ना, आता कावर घेऊ राहिले stdio.h. आत्ता घेण्याचं कारण असं आहे की जी फाईल जे पॉईंटर आहे ना त्याला जर तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल, फाईलला जर यूज करायचं असेल तर ही हेडर फाईल तिथे इन्क्लूड करणं गरजेचंच आहे. म्हणजे फाईलमध्ये जे फंक्शन यूज करताय त्या फंक्शनसाठी आपल्याला जी हेडर फाईल गरजेची ती कोणती stdio.h आणि ही आपल्याला इन्क्लूडच करावे लागते. काय करावं लागते, इन्क्लूडच करावे लागते. सगळ्यात पहिलं काय इथं मेन फंक्शन वाईड मेन किंवा डायरेक्टली मेन पण घेऊ शकता तुम्ही, वाईड मेन. त्याच्यानंतर काय करायचं रे, त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे मी काय सांगितलं होतं की आता एक फाईल पॉईंटर आपल्याला बनायचं आहे. जो काय करणार आहे फाईल टाईपच्या जी फाईल आहे तिला काय करणार आहे, पॉईंट करायचं काम करणार आहे. फाईल FP मी इथं काय केलं, फाईल FP इथं मी काय केलं, एक डेटा टाईप आपण डिफाईन करून दिलं. काय केलं मी, एक डेटा टाईप आपण म्हणू शकता की फाईल टाईपचा जी फाईल टाईपचा जो ॲड्रेस असेल त्या ॲड्रेसला स्टोअर करायचं काम कोण करणार आहे, FP. तुम्ही जे नाव द्यायचं ते नाही ना, पण माझे FP नाव मी तिथं दिलेलं आहे. आता या FP मध्ये काय करायचं, तुम्हाला ती फाईल ओपन करायची आहे. fopen नावाचं फंक्शन आहे, ती फाईल ओपन करायची. कोणती फाईल आहे रे आधी मेन्शन करा, कोणती फाईल आहे, a.txt. तुम्ही म्हणशाल अशी फाईल काही बनवलीच नाही तुम्ही, a.txt नावाची फाईल बनवलीच नाही, a.txt नावाची फाईल बनवली नाही. पण आता काय होईल ॲक्च्युअल तुम्ही बघा, मी आता तुम्हाला दाखवतो कशी ती बनते. a.txt नंतर तुम्हाला काय ऑपरेशन परफॉर्म करायचं, तुम्हाला नंतर ऑपरेशन परफॉर्म करायचं कोणतं रे, तुम्हाला त्याचं ऑपरेशन परफॉर्म करायचं. कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं, तुम्हाला आता ऑपरेशन परफॉर्म करायचं राईट. म्हणजे मला काय करायची, ती राईट करायची. आता इथं मला काय a.txt ही पण काय करतो मी डबल कोट्समध्येच लिहितो. काय करतो, डबल कोट्समध्येच लिहावं लागतं ते, समजलं. डबल कोट्समध्येच लिहितो. a.txt ची फाईल बनलेली नाही पण आता बनल. बघायचं तुम्हाला, F9 केलं मी, याला रन केलं. रन केल्यानंतर तुम्ही बघा इथे डेस्कटॉपला तुम्हाला एक नवीन फाईल दिसेल. इकडे बघा, दिसते का, ही फाईल दिसते का तुम्हाला, इथं बघा a.txt काय आहे, या फाईलचं नाव आहे. इथे तुम्हाला दिसत असेल की नाही काय माहिती, पण a.txt वाली काय आहे, या फाईलचं नाव. याला जर ओपन केलं त्याच्यामध्ये काय मिळतं हे बघू आपण. याला जर ओपन केलं तर अजून काय मिळतं आहे की नाही, ती फक्त काय झाली fopen म्हणजे एक फाईल आपली झाली, त्याचं नाव काय झालं a.txt. असं समजा एक क्रिएट पण आपली तिथे होऊन गेली. काय झालं, एक क्रिएट पण होऊन गेली. कोणती, a.txt नावाची फाईल आपली इथं क्रिएट होऊन गेली. तुम्ही म्हणशाल सर आता याच्यात तुम्ही राईट ऑपरेशन परफॉर्म करताय ना, मग राईट कसं करता. मग राईट करण्यासाठी अजून फंक्शन डिफाईन केलेले कोणते, fprintf नावाचं एक फंक्शन. कोणतं, fprintf नावाचं फंक्शन आहे. fprintfमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी काय मेन्शन करावं लागतं की सगळ्यात पहिलं काय तुम्हाला कुठं जाऊन काय करायचं, डेटा काय करायचं. fprintfमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं काय मेन्शन करावं लागतं की तुम्हाला कुठं जाऊन तो काय करायचं, डेटा राईट करायचा. मग fp नी जो ज्याचा ॲड्रेस स्टोअर केला तिथे जाऊन काय करायचं, तुम्हाला आपल्याला डेटा राईट करायचा. म्हणजे त्या फाईलमध्ये जाऊन काय करायचं, डेटा राईट करायचं आहे. आणि काय डेटा राईट करायचं आहे, हॅलो हा वर्ड मला काय करायचं आहे, जाऊन स्टोअर करायचं आहे. काय करायचं, स्टोअर करायचं. आणि त्याच्यानंतर काय क्लोज म्हणजे फाईलला काय करायचं, क्लोज मला करायचं. कोणत्या फाईलला क्लोज करायचं, fp नी ज्याला पॉईंट केलं त्याला काय करा तुम्ही
क्लोज करायचं काम करा. F9 ज्याला पॉईंट केलं त्याला काय करा तुम्ही क्लोज करा. मी बघितलं F9 केलं. सगळ्यात पहिलं बघा इथं जी आपली आहे याला क्लोज करा. नंतर काय करा इथं बिल्ड अँड रन. बिल्ड अँड रन केल्यानंतर बघा आपलं काय झालं बिल्ड अँड रनमुळे काय झालं आता ती पूर्ण फाईलमध्ये तुम्ही जाऊन बघितलं तर आपला हा डेटा काय झालेला असेल राईट इथे झालेला असेल. बघायचं आहे तुम्हाला a.txt मी इथं ओपन केलं. बघा हॅलो वर्ल्ड काय आपला इथं ॲड झालेलं आहे. काय झालं हॅलो वर्ल्ड काय आपल्याला आता फाईलमध्ये दिसतो. आधी मी जेव्हा दाखवली तेव्हा हॅलो होता त्याच्यामध्ये नाही, पण आता काय दिसतो आपला हॅलो हा दिसतोय. कशामुळे दिसतोय कारण आपण कोणतं फंक्शन यूज केलं रे आपण फंक्शन यूज केलं fprintf. आणि fprintfचं मिनिंग काय आहे की तुम्ही फाईलमध्ये काय डेटाला ॲड करू शकता. काय करू शकता डेटाला ॲड करू शकता. पहिला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. काढला याचा स्क्रीनशॉट. याला टाईप पण करत चाला माझ्यासोबत तर अजून चांगली गोष्ट आहे. टाईप जर केलं तुम्ही अजून चांगली गोष्ट आहे. तुम्ही म्हणशाल सर आता मला काय करायचं आहे की ना असं हॅलो नको आहे मला याच्यामध्ये ना अजून वर्ड ॲड करायचे. म्हणजे कसं हॅलो स्पेस देऊन आहे ना JK ॲड केलं किंवा त्याच्यानंतर मी काय केलं हॅलो JK नंतर मराठी MARTHI मराठी नंतर काय F9 केलं मी. आता एवढा पूर्ण ॲड होतं का एवढं मला दाखवा. एवढा पूर्ण ॲड होतं का तुम्हाला बघायचं आहे. मग मी बघितलं हो हॅलो JK मराठी ॲड होतं पण त्याच्या आधी एकदा मी हॅलो लिहिलेलं होतं. तो काय झाला त्याच्या आधी पण एक हॅलो होता ना आपला तो दिसतोय का मला नाही. म्हणजे आता मी जर काय केलं इथून आहे ना इथं काय केलं मी तुम्हाला सांगायचं काय मला की राईट मोड काय काम करतो हे तुम्हाला सांगायचं. आता मी इथं काय केलं माहिती का हे मराठी नाव काढून टाकलं पण ते हॅलो JK मराठी आधी फाईलमध्ये होतं ना. फाईलमध्ये काय होतं हॅलो JK मराठी. तर आता F9 केलं मी F9 केल्यानंतर परत मी काय केलं जी a.txt वाली जी फाईल आहे ना त्याला मी ओपन केलं. a.txt मध्ये बघा हॅलो JK दिसलं. म्हणजे राईट मोडचं काम काय आहे W मोडचं काम काय आहे की जो डेटा आहे त्याच्यामध्ये जाऊन काय करणं किंवा जी फाईल आहे तुम्ही जी ओपन करताय त्या फाईलमध्ये जाऊन काय करणं नवीन डेटाला ॲड करणं. काय करणं नवीन डेटाला ॲड करणं. मागचा जो डेटा आहे त्याच्याशी काय घेणं देणं नाही त्यांना. डायरेक्ट नवीन डेटा ॲड करतो. काय करतो नवीन डेटा ॲड करतो. कोण आपला राईट मोड डायरेक्टली काय करू शकतो नवीन डेटा त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. तुम्ही म्हणशाल एवढा एकच मोड आहे का नाही अजून खूप सारे मोड आहे. काय खूप सारे मोड. जर तुम्हाला काय करायचे नाही मला आहे ना आता आधीचा जो डेटा आहे ना तो पण मला पाहिजे आणि हॅलो नंतर आहे ना वर्ल्ड आणि नंतर किंवा हॅलो JK किंवा हॅलो मराठी कोडिंग पाठशाला असं वर्ड माझं प्रिंट झालं पाहिजे. आणि त्याच्या आधी जे वर्ड होतं हॅलो तो पण मला काय पाहिजे एक्झिस्टिंग पाहिजे. म्हणजे आधीचा डेटा आणि त्याच्या पुढे अजून डेटा ॲड करायचा असेल तर दोन्ही डेटा दिसला पाहिजे. त्याच्यासाठी कोणता मोड असतो आपला एक मोड आहे त्याचं नाव आहे काय नाव आहे त्याचं इथं बघा त्याचं नाव आहे आपलं A मोड. म्हणजे काय अपेंड. काय अपेंड मोड. अपेंड मोडमुळे काय होतं ती जी फाईल आहे तुमचा आधी जो ॲड केलेला डेटा तो पण असतो आणि त्याच्या पुढे तुम्ही काय करू शकता एक नवीन डेटाला ॲड करू शकता. त्याच्या पुढे काय करू शकता नवीन डेटाला ॲड करू शकता. तुम्ही म्हणशाल सर या असं मला ना थेरॉटिकली नका सांगू तुम्ही मला ना एकदा करून दाखवा. ते करून दाखवा. मग काय मी फक्त इथं काय करतो Wच्या जागी A करतो. म्हणजे काय आधी जो डेटा आपला आहे त्याच्या पुढे काय नवीन डेटा ॲड करायचं काम करेल. म्हणजे काय A मोडने काय होईल अपेंड होईल. अपेंड झालं म्हणजे काय आता काय केलं मी आधी जो डेटा होता आधी जो हॅलो JK होता हॅलो JK मला आता काय दिसलं पाहिजे दोनदा मला दिसला पाहिजे. तिथं बघा अपेंड मोडमुळे काय दिसलं हॅलो JK एकदा दिसलं त्याच्या पुढं पण परत काय दिसलं मला हॅलो JK दिसला. म्हणजे काय एक्झिस्टिंग डेटा जो होता त्याच्या पुढेच तुम्ही काय केलं एक हॅलो JK तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. पण राईट मोडमध्ये होत होता का असं नाही. राईट मोडमध्ये काय होत होतं राईट मोडमध्ये डायरेक्टली नवीन डेटा ॲड करायचं काम करत होतं. काय करत होतं नवीन डेटा ॲड करायचं काम करत होतं. तर हे झालं आपलं काय हे झालं आपलं fprintfचं काम. त्याच्यामध्ये राईट आणि अपेंड मोड दोन्ही आपण शिकलो. एक म्हणजे राईट मोड म्हणजे नवीन डेटा ॲड करायचं आणि ए म्हणजे काय अपेंड मोड म्हणजे काय जो आपला डेटा आहे त्याच्या पुढे अजून एक्झिस्टिंग डेटा अजून नवीन डेटा ॲड करायचं तेव्हा काय यूज करतो आपण अपेंड मोडचा यूज करतो. तर असे खूप सारे फंक्शन आहे fopen fclose fprintf fscanf fputc fputs getc getS fwrite आणि fread हे सगळे फंक्शनचे प्रोग्राम आपल्याला करायचे. आता इथं काय तुम्ही एक समजण्यासाठी मी अशा गोष्टी लिहिलेल्या आहे. fopen म्हणजे काय फाईलला ओपन करण्यासाठी fclose म्हणजे काय फाईलला क्लोज करण्यासाठी fprintf म्हणजे काय नवीन डेटा ॲड करण्यासाठी. तसंच fscanf कशासाठी यूज करता डेटाला रीड करण्यासाठी शिकवतो मी तुम्हाला. putc म्हणजे काय एक सिंगल कॅरेक्टर त्याच्यामध्ये स्टोअर करायसाठी. getC म्हणजे काय एक सिंगल कॅरेक्टर आपल्याला गेट करण्यासाठी. नंतर काय getS म्हणजे काय फाईल म्हणजे पूर्ण स्ट्रिंग पूर्ण पॅराग्राफ फॉर्ममध्ये डेटा जर तुम्हाला
करायचं असेल गेट टेस्ट शिकवलं तर मी स्ट्रिंग फॉर्ममध्ये इथे एफ गेट टेस्ट नावाचं एक फंक्शन असतं. एफ राईट म्हणजे काय, फाईलमध्ये बायनरी डेटा या ब्लॉक्सला लिहायचा असेल, बायनरी डेटा किंवा ब्लॉक्स लिहायचा असेल तुम्हाला काय यूज करावं लागतं, एफ राईट. आणि जर बायनरी डेटाला तुम्हाला रीड करायचं असेल तिथे काय यूज करतो आपण, एफ रीडला यूज करतो. आलं ना. हे सगळे झाले फंक्शन. याच फंक्शन तुमचे जास्त इम्पॉर्टंट असतं कॉलेज आणि प्रॅक्टिकल एक्झामसाठी. झालं. असे खूप सारे मोड पण असतात. मोड कोणते कोणते, आर मोड म्हणजे काय, फाईलला रीड करण्यासाठी, म्हणजे एक्झिस्टिंग जी फाईल आहे त्याला रीड करण्यासाठी काय आपण आरला यूज करतो. आर प्लस म्हणजे काय, फाईलला रीड किंवा राईट दोन्ही करण्यासाठी काय आर प्लस मोडचा यूज करतो. म्हणजे बायनरी फाईलला रीड करायचं असेल तर आरबी, आणि फाईलला रीड आणि राईट दोन्ही करायचं असेल तर आरबी प्लसचा आपण यूज करतो. राईट डब्ल्यू म्हणजे काय, डब्ल्यू म्हणजे काय की एक्झिस्टिंग फाईलमध्ये डेटाला राईट करण्यासाठी आणि नवीन डेटा आपला ॲड त्याच्यामध्ये होऊन जातो. डब्ल्यू प्लस म्हणजे काय, रीड आणि राईट दोन्ही करण्यासाठी. डब्ल्यू बी म्हणजे काय, बायनरी फाईलमध्ये डेटाला राईट करण्यासाठी आपण डब्ल्यू बीचा यूज करतो. डब्ल्यू बी प्लस म्हणजे काय, राईट आणि रोड काय, डब्ल्यू बी प्लस म्हणजे काय, बायनरी फॉर्ममधला डेटा जो एक्झिस्टिंग डेटा आहे त्याच्यामध्ये नवीन डेटा ॲड करायचं काम कशाने करू आपण, डब्ल्यू बी प्लसनी करू. एक असतो ॲपेंड म्हणजे काय, जो एक्झिस्टिंग डेटा त्याच्या पुढेच नवीन डेटा ॲड करायचा तर आपण काय यूज करतो, ए. नंतर ए प्लस म्हणजे काय, रीड आणि राईट करायचं दोन्ही काम करतं. सेम बायनरी फाईलमध्ये फॉर्मची जी फाईल आहे त्याच्यामध्ये डेटा ॲड करायचा असेल तर ए बी, आणि बायनरी फॉर्ममध्ये जर तुम्हाला डेटा रीड आणि अपेंड दोन्ही करायचं असेल, रीड अपेंड जर दोन्ही करायचं असेल तर तिथे काय यूज करतो आपण, ए बी प्लस यूज करतो. तर एवढे सगळे ओपनिंग मोड आहे, फाईलचे ओपनिंग मोड आहे, हे तुम्हाला लक्षात पाहिजे म्हणजे पाहिजे. हे सगळे आपण आता मोड नाही बघणार, याच्यातले जे इम्पॉर्टंट मोड आहे ते आधी डिस्कस करणार आहे, पण तुम्हाला हे सगळे इम्प्लिमेंट करून बघायचे आहे. आलं ध्यान. सगळ्यात पहिलं बघायचं आपल्याला मेन जो पार्ट आहे, जो पार्ट आहे आपल्याला आत्तापर्यंत जेवढं शिकलो आपण त्याच्यामध्ये काय शिकलो की आपण फाईलला काय करू शकतो, फाईलमध्ये डेटा कसा ॲड करू शकतो किंवा अपेंड म्हणजे की एक्झिस्टिंग न्यू डेटा कसा ॲड करू शकतो राईट मोडने. आता मला काय करायचं आहे, नंतर मी बघितलं की न्यूच्या पुढं अजून दुसरा नवीन डेटा ॲड करायचा, त्या कोणत्या मोडनी करतो आपण, अपेंड मोडनी करतो. आता नेक्स्ट आपल्याला शिकायचं आहे की फाईलमध्ये डेटा आपण लिहितो कसा, तो लिहिण्यासाठी आपण एफ प्रिंट एफचा यूज बघितलेला आहे. तसंच एफ पुटेस पुटसी हे पण आपले फंक्शन आहे ते आपण बघणार आहे. एक पूर्ण स्ट्रिंग जर ठेवायची असेल तुम्हाला तर पुटेसचा सिंगल कॅरेक्टर जर ठेवायचं असेल तर एफ पुटसीचा यूज केला जातो. आणि फाईलमधून डेटा रीड जर करायचं असेल तर एखादी स्ट्रिंग जर रीड करायचं असेल तर काय यूज करतो आपण, एफ गेट एस यूज करतो. आणि फाईलमध्ये एखादं कॅरेक्टर जर स्टोअर करायचं असेल तर काय एफ गेट सी करतो. आणि नंतर काय फाईलमध्ये जर मला डेटा रीड करायचं तर काय यूज करतो आपण, एफ स्कॅन एफचा यूज करतो. सगळे आता एक एक करून आपण काय डिस्कस करणार आहे. नंतर काय t.txt म्हणजे काय, फाईल एफ पी नावाचा पॉइंटर बनवायचा. आता मला सांगा, रीड केलेला डेटा कुठेतरी आपल्याला स्टोअर करावा लागेल ना, म्हणजे काय ही t.txt नावाची फाईल आहे, ही t.txt नावाची फाईल आहे. याच्यामध्ये जो डेटा स्टोअर केलेला याला रीड करायचं, मला काय करायचं, रीड ऑपरेशन परफॉर्म करायचं. रीड केलेला डेटा कुठेतरी स्टोअर करावा लागेल, तर स्टोअर करण्यासाठी काय बनवलं आहे, एक मी पूर्ण कॅरेक्टर ॲरे बनवलेला आहे. त्याचं काय ए आणि त्याची साईज किती, 100 साईजचा तो कॅरेक्टर ॲरे आपला आहे. म्हणजे तुम्ही जो डेटा त्याच्यामध्ये स्टोअर केलेला आहे त्याला रीड करून मला काय करायचं, ए नावाचा जो आपली ॲरे राहील त्या कॅरेक्टर ॲरेची साईज किती, 100 आहे. आणि तिथं मग काय करायचं, मला तो डेटा रीड करून मला इथे स्टोअर करायचा आहे. रीड करून काय करायचं, स्टोअर करायचं आहे. सिम्पली आपल्याला कोणती पण फाईल काही ऑपरेशन परफॉर्म करायचं तर सगळ्यात पहिली ती फाईल काय करावं लागते, आपल्याला ओपन करावं लागते. ओपन केली म्हणजे काय, त्याचा ॲड्रेस कोण स्टोअर करणार आहे, एफ पी नावाचा जो पॉईंटर आहे, जो काय करणार आहे फाईल टाईपचा पॉईंटर आहे आणि तो फाईललाच पॉईंट करतो. त्याचा जो ॲड्रेस आहे तो काय करू शकतो, स्टोअर इथं करू शकतो. मग सगळ्यात आधी तो फाईलचा पॉईंटर आपल्याला बनावा लागतो इथं. नंतर कोणती फाईल ओपन करायची, जसं a.txt आपली फाईल आहे त्याला ओपन करू. नंतर रीड म्हणजे त्या फाईलला काय करायचं, आपल्याला आता रीड करायचं. रीड केल्यानंतर आता इथं थोडंसं लक्ष द्या, या गोष्टी अशा ना आपण लवकर विसरून जातो. एफ स्कॅनएफ नावाचं एक फंक्शन आहे. एफ स्कॅनएफ नावाचं फंक्शन काय करतं, जो एफ पीने जो ॲड्रेस स्टोअर केलेला आहे त्या फाईलवर जाऊन त्या फाईलला तुम्हाला काय करायचं, त्या फाईलमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं, डेटा रीड करायचं. म्हणून मी काय केलं, एफ स्कॅनएफ. आणि डेटा राईट करायचं असेल तर एफ प्रिंट एफचा यूज करतो. एफ स्कॅनएफच्या मदतीने काय केलं तुम्ही, त्या डेटाला रीड करायचं काम केलं. एफ पी %s का, कारण ती पूर्ण खूप सारा डेटा राहील ना, हॅलो जे के दोनदा डेटा आहे आपला, त्याला स्ट्रिंग फॉर्ममध्ये तर %च्या मदतीने काय करू, आता रीड करू, म्हणजे स्ट्रिंग फॉर्ममध्ये डेटा आहे. नंतर ए म्हणजे काय, तुमच्या फाईलचा जो रेफरन्स आहे. ए म्हणजे तुम्ही बघशाल की आता तुम्हाला जो डेटा रीड केलेला आहे तो स्टोअर कुठं करायचा आहे, ए नावाची जी आपण कॅरेक्टर ॲरे बनवला आहे त्याच्यामध्ये काय करायचं, ते सगळे कॅरेक्टर काउंट करून
काय करायचं, स्टोअर कुठं करायचं, ए मध्ये जाऊन स्टोअर करायचं आणि नंतर काय करायचं, त्या फाईलला क्लोज करायचे आणि काय करायचं, ए मध्ये जो डेटा आहे त्याला काय करायचं, प्रिंट करायचं. तुम्हाला काय टर्मिनलमध्ये काय दिसेल, एक डेटा तुम्हाला दिसेल, टर्मिनलमध्ये डेटा दिसेल, जो फाईलमध्ये डेटा आहे सेम डेटा मला कुठे दिसेल, आता टर्मिनलमध्ये दिसेल. तुम्ही म्हणशाल सर तुम्ही आता खूप बोलले, हे नाही इम्प्लिमेंट करून दाखवा. म्हणजे काय इम्प्लिमेंट करून दाखवा. कसं करायचं, सिम्पली याच्यामध्ये काय चेंजेस होणार आहे, एफ प्रिंटेपची गरज आहे का आपल्याला, नाही. आता कशाची गरज आहे आपल्याला, एफ पी ओपन तर करावेच लागेल. एक काय बनावं लागेल, इथं कॅरेक्टर ॲरे आपल्याला बनावं लागेल. कॅरेक्टर ॲरे जो काय करणार आहे, 100 त्याची साईज असेल, 100 त्याची साईज असेल, तो काय करणार आहे, तो करणार आहे आपल्या फाईलला काय ओपन. काय करणार आहे, तो करणार आहे आपल्या फाईलमध्ये जो डेटा आहे त्याला स्टोअर करायचं काम कोण करणार आहे, ए नावाचं एक कॅरेक्टर ॲरे जो काय करणार आहे, a.txt म्हणजे जो डेटा राहील त्याला काय करेल, रीड करायचं काम करेल. रीड करून कुठे स्टोअर करेल, तो ए मध्ये जाऊन स्टोअर करेल. आता इथं ए काय अपेंड नाही, मला इथं काय करायचं, रीड करायचं. कोणता मोड यूज करेल मी, आर मोड इथे यूज करेल. एफ ओपनच्या मदतीने काय होईल, ती फाईल ओपन होईल. कोणती फाईल, a.txt फाईल ओपन होईल आणि रीडच्या मदतीने काय करेल, त्या फाईलला मी रीड करेल आणि रीड करून त्याचा त्या फाईलचा जो ॲड्रेस असेल तो कोण स्टोअर करेल, एफ पी आपला स्टोअर करेल. झालं. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, एफ स्कॅनएफच्या मदतीने तुम्हाला काय सांगितलं, सगळ्यात पहिले काय आपल्याला इथं मेन्शन करावं लागतं, तुम्हाला काय ओपन करायचं आहे. काय ओपन करायचं रे, एफ पी वशी जा, तिथे जाऊन काय करा, तुम्ही जो डेटा आहे तो %s फॉर्ममध्ये असेल त्याला तुम्ही काय करा, रीड करा आणि रीड करून कुठं स्टोअर करा, ए नावाचा जो कॅरेक्टर आहे तिथे जाऊन काय करा, तुम्ही स्टोअर करा. काय करा, ए नावाचा जो कॅरेक्टर आहे तिला काय करा, स्टोअर करा. म्हणजे जी फाईल ओपन आहे त्या फाईलमधला डेटा काय करा, रीड करा. ते कोण करणार आहे, एफ स्कॅनएफच्या मदतीने तो रीड आपला होतो. काय होतं, एफ स्कॅनएफच्या मदतीने रीड होतो. नंतर त्या फाईलला तुम्ही काय करा, क्लोज करा. त्या फाईलला काय करा, तुम्ही क्लोज करा आणि क्लोज झाल्यानंतर आपलं सिम्पली जे प्रिंटेप नावाचं जे फंक्शन असतं, प्रिंटेप इथं काय करा, तुम्ही %s आणि जो एमध्ये डेटा आहे तो एमधला डेटा काय करा, तुम्ही फाईलमध्ये प्रिंट करा. काय करा, फाईलमध्ये प्रिंट करा. सगळ्यात पहिले काय मी तुम्हाला दाखवतो, आपली जी फाईल आहे ती पहिले बघून घ्या तुम्ही. काय ही फाईल आहे आपली, काय ही फाईल आहे, याच्यामध्ये काय हॅलो जे के रन करण्याच्या पहिले आपला हा डेटा आहे. हा डेटा आता मला कुठं दिसेल, हा डेटा मला दिसेल आता टर्मिनलमध्ये. कुठं दिसेल, टर्मिनलमध्ये दिसेल. बिल्ड अँड रन केलं मी, बिल्ड अँड रन केलं. इथं बघा मला काय दिसलं, हॅलो. तुम्ही म्हणशाल सर हॅलो स्पेस जे के होतं तर तिथे फक्त मला हॅलोच दिसलं. याचं रिझन काय माहिती, पूर्ण डेटा का रीड झाला नाही, कारण एफ स्कॅनएफ मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तो स्कॅनएफ नावाचं जे फंक्शन आहे तो स्ट्रिंगमध्ये पण बघितलं होतं आपण. टॅब एंटर यांना स्पेसला रीड करायचं काम करतो का, नाही. त्याच्यामुळं स्कॅनएफनी काय केलं, पूर्ण जी स्ट्रिंग होती, पूर्ण जो कॅरेक्टर होते सगळे त्याला रीड केलं का, नाही. याला रीड करायचं असेल तर काय करावं लागेल मग, त्या स्पेस म्हणजे तुम्ही फाईलमध्ये बघशाल, तुम्ही म्हणशाल सर हे काय बोलताय तुम्ही, एक नीट सांगा ना म्हणजे आम्हाला कळेल तरी. काय एक नीट सांगा म्हणजे काय मला कळेल तरी. काय इथं बघा, इथं काय त्या फाईलमध्ये काय डेटा आहे, हॅलो स्पेस जे के. तिथं काय झालं, जसं स्पेस आला ना स्कॅनएप त्याच्या पुढे रीड करायचं काम काय करतो, बंद होतं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, स्कॅनएप हा आपण बघितलं होतं, स्ट्रिंगमध्ये पण बघितलं होतं. तिथं काय तो स्पेस आणि त्यांना रीड करतो का, नाही. मग रीड नाही करत म्हणून त्याने काय केलं, हॅलो. त्याच्यानंतर जसं स्पेस आला आणि त्याच्यानंतर त्याने रीड करायचं काम काय केलं, बंद केलं. म्हणून त्याचं काय रीड नाही झालं. तुम्ही म्हणशाल सर मग स्कॅनएपचा यूज काय, स्कॅनएपचा यूज आहे ना, असे एक सिंगल वर्डला तो रीड करू शकतो. किंवा याच्या मला स्पेस जर काढून टाकला, मी काय केलं, मी याच्या मला स्पेस काढून टाकतो. काय केलं, स्पेस काढून टाकला. इथला आपण काय करतो, स्पेस काढून टाकतो आणि या फाईलला काय करतो, मी सेव्ह करतो. काय केलं, सेव्ह केलं आणि आता मी ना परत त्या प्रोग्रामला काय करतो, रन करतो. बिल्ड अँड रन केलं. आता बघा स्पेस काढून टाकला आणि तसं सगळा डेटा आपला येऊन गेला. काय केलं, स्पेस काढून टाकला, सगळं येऊन गेलं. मग तुम्ही म्हणशाल सर हे आता लॉस आहे म्हणशील एफ स्कॅनएफचं, दुसरं काही फंक्शन आहे का, हो आहे. कोणते फंक्शन आहे रीड करण्यासाठी, कोणते फंक्शन आहे, गेट एस म्हणजे तुम्हाला पूर्ण स्ट्रिंगची रीड करायचं असेल तर काय यूज करतो आपण, गेट एसचा यूज करतो. एक सिंगल कॅरेक्टर यूज करायचं असेल कॅरेक्टर तर आपण काय यूज करतो, गेट सीचा यूज करतो. काय करतो, गेट सीचा यूज करतो. तिथं बघा एफ स्कॅनएफचं मिनिंग कळालं, आपण रीड करण्यासाठी यूज करतो. तसंच एक असतो गेट सी, म्हणजे की जेवढे कॅरेक्टर आहे जोपर्यंत काय पूर्ण फाईल एंड होत नाही तोपर्यंत जेवढे कॅरेक्टर दिसतं त्याला काय करा, तुम्ही रीड करा. तर एक गेट सी आणि गेट एस असे दोन आपले फंक्शन राहतात. तर गेट सी आधी समजून घेऊ आणि मग पुढच्या गोष्टी आपण बघू.
जसं की आता काय FP ओपन केला त्या फाईलला, कोणत्या फाईलला, आपली a.txt नावाची फाईल आहे त्याला रीड केलं. एवढ्या गोष्टी सगळ्या काय सेमच राहणार आहे. चेंज कुठं होणार आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, e ऑफ म्हणजे काय माहिती का, हे काय डिनोट करतं, ई ऑफ म्हणजे की फाईल जोपर्यंत एंड होत नाही तोपर्यंत काय, नॉट इक्वल टू फाईल एंड, नॉट इक्वल टू फाईल एंड. कोणती फाईल, जी FPनी ज्याचा ॲड्रेस स्टोअर केले ते फाईल, त्या फाईल जोपर्यंत तुमची एंड होत नाही, म्हणजे सगळे कॅरेक्टर काय होतं एंड होत नाही, तुम्हाला तोपर्यंत काय करायचं, गेट सीच्या मदतीने काय करायचं, गेट सीच्या मदतीने. नाही तर मी गेट सी डायरेक्ट पण यूज करू शकलो असतो, पण माझं सिंगलच कॅरेक्टर रीड झालं असतं. पण आता मला काय करायचं, पूर्ण फाईल म्हणलं कॅरेक्टर इथे सगळे कॅरेक्टर काय करायचे, रीड करायचे. तर गेट सी FP आणि ते कॅरेक्टर कुठे जाऊन स्टोअर करायचे, जो आपला काय कॅरेक्टर कॅरे ए. आता इथं काय ॲरे घेण्याची गरज आहे का, नाही, का गरज नाही, कारण गेट सी काय सिंगल कॅरेक्टर आणून देतो. म्हणजे काय, तो सिंगल कॅरेक्टर काय आपल्या ए मध्ये जाऊन स्टोअर होईल, प्रिंट करेल, ए मध्ये जाऊन स्टोअर कराल, प्रिंट करेल, ए मध्ये जाऊन स्टोअर कराल, प्रिंट करेल, ए मध्ये जाऊन स्टोअर कराल, प्रिंट करेल. इथं काय प्रिंट टेपच्या मदतीने काय होईल, सगळा डेटा काय आपला प्रिंट होऊन जाईल, काय प्रिंट होईल. म्हणजे मला इथं कॅरेक्टर घेण्याची गरज आहे का, नाही, कारण गेट सी काय करतो, एक सिंगल कॅरेक्टर रीड करायचं काम करतो. मग ते सिंगल कॅरेक्टरला तुम्ही ए मध्ये जाऊन स्टोअर करा, मग तो काय कोणता कॅरेक्टर टाईपचाच असेल आणि त्याला काय करा, तुम्ही प्रिंट करायचं काम करा. काय करा, प्रिंट करायचं काम करा. म्हणजे सिम्पली काय होणार आहे, सिम्पली काय होणार आहे, इथं बघा इम्प्लिमेंट करून दाखवतो. तुम्ही म्हणशाल सर तुम्ही फक्त आहे ना एफ स्कॅन ॲप नका यूज करू, आता मला आहे ना हे रीड केलं, मी बघितलं इथे ना हा स्पेस नाही रीड करत. मग गेट सी असं काही करू शकतो, गेट सी तर तुम्ही म्हणशाल तो सिंगल कॅरेक्टरच रीड करतो. मग डायरेक्ट तुम्ही असं लिहिलं गेट सी, त्याच्यात FP पास केलं आणि मी काय केलं, याला इथून याला काढून घेतलं इथं, कारण इथं सिंगल ए करणार आहे. आणि एमध्ये जाऊन स्टोअर केलं आणि एला काय केलं, प्रिंट केलं, एला प्रिंट केलं, F9 दाबलं. तुम्ही म्हणशाल काय होईल इथं बघा काय झालं का प्रिंट, नाही, का काय झालं का प्रिंट, नाही, का, कारण %S केलं ना आपण. आता तो %S आहे का, तो कॅरेक्टर टाईपचा, इथं काय यूज करायला मला %C, का, कारण आपण कॅरेक्टर ॲरे पूर्ण पहिली काय होतं स्ट्रिंग, तर मला बघा काय आलं प्रिंट झालं, %C मुळे काय झालं, फक्त सिंगल कॅरेक्टर प्रिंट झालं. पण त्या फाईलमध्ये किती डेटा आहे आपण बघितलं, हॅलो जे के पूर्ण खूप सारा मोठा डेटा आहे, पण तुमचं Hच प्रिंट होतं, म्हणजे काहीतरी गडबड आहे. मग तुम्हाला काय सांगितलं मी, आपण एक इथं लूप लावू शकतो, व्हाईल काय, व्हाईल जोपर्यंत काय नॉट इक्वल टू EOF फाईलचं काय एंड होत नाही तोपर्यंत काय करायचं आपल्याला, इथं बघा फाईल जोपर्यंत काय होत नाही FEOF आहे आपलं, काय FEOF जोपर्यंत एंड होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, तुम्हाला करायचं गेट, काय करायचं, तो डेटाला काय करायचं, गेट करायचं आहे. जोपर्यंत त्याची फाईल एंड होत नाही, जोपर्यंत काय ती फाईल एंड होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, ते त्या फाईलला रीड करत चालायचं आहे. रीड करून काय करायचं, ए मध्ये जाऊन ते कॅरेक्टर एक सिंगल कॅरेक्टर येते त्याला काय करा, तुम्ही स्टोअर करा. स्टोअर करून काय करा, त्याला काय करा, तुम्ही प्रिंट करा. काय करा, प्रिंट करा. इथं काय केलं तुम्ही, प्रिंट केलं. तर F9 दाबला, तुम्ही F9 दाबला तर बघा सगळा डेटा आपला काय आता रीड झालेला आहे. तुम्ही म्हणशाल विथ स्पेस पण रीड करू शकतो का, मग बघू ना आपण, चेक करू विथ स्पेस रीड होतं का नाही. इथं स्पेस दिला मी, कंट्रोल एस केलं मी आणि इथं मी याला क्लोज केलं. नंतर बिल्ड अँड रन केलं तर बघा हॅलो स्पेस JK हॅलो JK म्हणजे काय, गेट सीच्या मदतीने विदाऊट म्हणजे जिथं F स्कॅन ॲपमध्ये हा लॉस होता, लॉस काय होता की तुम्ही तो स्पेसला रीड करत नव्हता, मग तो लॉस कोणी रिमूव्ह केला, एक गेट सी नावाचं एक फंक्शन. तुम्ही म्हणशाल सर गेट सी ते सिंगल कॅरेक्टर करतो, व्हाईल लूप लागतो, म्हणजे तिथे टाईम कॉम्प्लेक्सिटी काय होणार आहे आपले जास्त लागणार आहे. मग दुसरं असं काही फंक्शन आहे का जे डायरेक्टली काय करत, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये डेटाला रीड करत, ते कोणतं फंक्शन आहे आपलं गेट एस. आणि गेट एस मग मला आधी त्या एला काय करावं लागेल, एक स्ट्रिंगमध्ये डिक्लेअर करावं लागेल. तर केस स्ट्रिंग डिनोट केली मी, 100 साईजचं काय बनवलं, एक कॅरेक्टर ॲरे बनवला, म्हणजे काय एक स्ट्रिंग बनवली. आता इथं काय हे लिहिण्याची गरज आहे का मला, नाही, ही रीड करण्याची गरज नाही, मला रीड करण्याची गरज आहे का, नाही. मग याला काय केलं मी, इथं क्लोज कमेंट आउट करून दिलं. मग कोणतं अजून फंक्शन आहे की जो डायरेक्ट स्ट्रिंगला रीड करू शकतो, तो म्हणजे कोणतं आहे आपलं F गेट एस. आणि याच्यामध्ये काय पास करावं लागतं, फक्त FPला पास करावं लागतं. आणि पास करून काय करावं लागतं, तुमचा जो ए त्याच्यामध्ये जाऊन काय करावं लागतं, स्टोअर करावं लागतं. इथं बघा तुम्ही गेट एसमध्ये काय करावं लागतं, गेट एसमध्ये बघा तुम्ही सगळ्यात पहिले बघा गेट एस कसं काम करतो आणि मग पुढं जायचं आपल्याला, समजलं. आता त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आपण, हॅलो फ्रेंड्स किंवा असा डेटा काहीतरी लिहिलेला आहे असं समजून घ्या, हॅलो फ्रेंड्स नावाचा डेटा लिहिलेला आहे. तर तुम्ही बघा सगळ्यात पहिले त्याची इंडेक्सिंग कशी होती, 0 1 2 3 4 5 6 7 8, जसं ॲरेची इंडेक्सिंग होते सेम आपली इंडेक्सिंग होते. तर स्पेसला पण मेजर करायचं, हॅलो स्पेस फ्रेंड म्हणजे त्याचं म्हणजे जर स्पेस असाल ना, तर स्पेसला काय करायला मेजर करायला लागेल,
आणि जेवढे टोटल कॅरेक्टर आहे विथ स्पेस सहित जेवढे टोटल कॅरेक्टर आहे किती 13 आहे. तुम्हाला काय लिहावं लागतं, पहिले लिहावं लागतं तुम्हाला की तुम्हाला कुठं जाऊन ते स्टोअर करायचे. नंतर लिहावं लागतं किती तुम्हाला मॅक्झिमम तुमचे किती स्पेस राहणार आहे. तर मॅक्झिमम तुमचे 12 कॅरेक्टर आहे. पण एक नल कॅरेक्टर कशासाठी तुमचं लास्टला डिनोट करण्यासाठी. स्ट्रिंग ही एंड झाली ती डिनोट करण्यासाठी काय असतो गेट एसमध्ये आपण बघितलं होतं विथ स्पेस काय असतो /0 जो काय करतो स्ट्रिंगला ही एंड झाली याचा डिनोट करतो. नंतर काय किती टोटल कॅरेक्टर आहे 13 आहे. कारण इथं काय इथं स्पेस आहे का नाही, जर स्पेस असतं तर काय असतं इथं 14 झाले असते. आणि एक कशासाठी एक ब्लॉक आपला रिझर्व कशासाठी असतो, स्ट्रिंग ही एंड झाली त्याच्यासाठी आपला रिझर्व असतो. ए नंतर 13 नंतर काय असतो आपला FP. तुम्हाला कोणत्या फाईलला पॉईंट करायचं, FPला आपल्याला पॉईंट करायचं %A. मग त्या एला काय करायचं फक्त प्रिंट आपलं इथं करायचं. समजलं. हा ए कशासाठी वापरतो आपण, ए वापरतो आपण त्या फाईलचं डेटा स्टोअर करण्यासाठी. 13 म्हणजे काय तुमचे नंबर ऑफ कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये किती आहे. आणि एक ब्लॉक तुमचा कायम रिझर्व ठेवावा लागेल कशासाठी, नल कॅरेक्टर नॉन प्रिंटेबल कॅरेक्टर जो काय डिनोट करतो आपली स्ट्रिंग ही एंड झाली याला डिनोट करायचं काम करतो. नंतर FP कशासाठी रे, ती फाईल कुठं आहे, ती फाईलचा ॲड्रेस कोण स्टोअर करणार आहे FP. मग त्या फाईलला पॉईंट करायचं असेल आपल्याला काय FP पण इथे द्यावं लागेल. तर सिम्पली काय करायचं आपल्याला चेंजेस काय करायचे. पहिलं तर म्हणजे तुम्हाला कॅरेक्टर ॲरे बनवायचं आहे. काय करायचं, एक कॅरेक्टर ॲरे आपल्याला बनवायचं. काय करायचं याच्यामध्ये फक्त एक कॅरेक्टर ॲरे आपल्याला बनवायचं आहे. तो किती 100 साईजचा मी देऊन दिला. तुम्हाला त्या ॲरेला पहिले काय करायचं पॉईंट करायचं. काय करायचं पॉईंट करायचं. नंतर मी लास्टला आपल्याला कुठं त्या फाईलला कोणत्या FPला आपल्याला काय करायचं ओपन करायचं. इथं मी सगळ्या गोष्टी डिनोट केलेल्या आहे. पण आता काय बाकी रे, काय बाकी तुमचं बाकी आपलं आहे सगळ्यात पहिलं बघा जी a.txt वाली फाईल आहे ना त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये किती कॅरेक्टर आहे हे आपल्याला मेजर करायचे विथ स्पेस. बघा स्पेस सहित काय करायचं सगळं आपल्याला मेजर करायचं. काय करायचं स्पेस सहित मेजर करायचं. कसं मेजर करू, सगळ्यात पहिलं बघा याला जर मी कॅरेक्टर घेतलं तर 0 1 2 3 4 आणि हा झाला इथं 2 स्पेस आहे 5 आणि 6 7 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. तर असे किती आहे हे टोटल 15 म्हणजे हा झाला 16. तर मला इथं किती द्यावं लागेल साईज, मला साईज किती द्यावं लागेल इथं, मला द्यावं लागेल इथं 16 मला साईज द्यावं लागेल. इथं काय केलं मी लास्टला काय केलं इथं काय केलं 16 मी इथं पास करून दिलं. काय केलं 16 मी इथे पास केलं. 16 पास केला नंतर फाईलला काय केलं मी क्लोज इथे करून दिलं. F9 केलं मी F9 केलं. आता तुम्ही म्हणशाल सर डेटा कुठं प्रिंट झाला, म्हणजे डेटा प्रिंट नाही झाला का, कारण तर आपण त्याला प्रिंट केलं का नाही. मग इथं काय यूज करा तुम्ही प्रिंट टेप. कशाला प्रिंट करायचं, आपण डेटा कुठे ठेवतो आहे तो रीड करून एमध्ये ठेवतो. तर इथं काय करा यूज करून तुम्ही %S काय करा डबल कोट्समध्ये %S त्याच्या आधी काय झालं स्पेस झाला तो काढून टाका. %S आणि कोणाला प्रिंट करा एला तुम्ही प्रिंट करा. कोणाला करा एला प्रिंट करा. F9 केलं तुम्ही बघा हॅलो 2 स्पेस आले JK आणि हॅलो. तुम्ही म्हणशाल अजून JK कुठे गेला, कोण गेलं अजून कोण उरलं JK आणि हा JK राहिला ना. मग का बरं राहिला तो आता चेक करू आपण किती झाले. नंबरिंगमध्ये काहीतरी गोळ झालेला असं, नंबरिंगमध्ये काय झालं गोळ झालेला असं. इथं आहे ना थोडंसं स्पेस आहे ना परत देतो मी. काय करतो हा स्पेस आहे ना मला नेमकी किती स्पेस दिले ते आठवत नाही. अरे 3 स्पेस होते इथं त्याच्यामुळं आपलं काय झालं स्पेस नाही झाला. आणि एक नल कॅरेक्टरसाठी पण ठेवावं लागेल म्हणजे आपले काय टोटल नंबर काय इथे चुकलेले. मी काय केलं एकच स्पेस ठेवला इथं. काय केलं एकच स्पेस ठेवला आणि पूर्ण आता आहे ना ॲरेज बनवतो. इथं काय एक ॲरेज बनवून घेतो मी. काय करतो एक ॲरेज बनवतो. सगळ्यात पहिले काय HELL एक L झाला, दुसरा अजून एक Lसाठी, नंतर एक Oसाठी, नंतर एक काय एक स्पेस आहे आपला सिंगल आता मी दिला ना स्पेस, नंतर काय J, नंतर काय K, नंतर काय H, नंतर काय E, नंतर काय LA, नंतर काय LA, नंतर काय OA, नंतर काय परत 2 ब्लॉक कशासाठी J आणि एक काय K साठी. मग टोटल किती आहे टोटल बघायला गेलं तर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. तुम्ही म्हणशाल 14 म्हणजे टोटल किती आहे 14 आणि एक कशासाठी असेल स्पेससाठी /0 म्हणजे काय ही 15 म्हणजे टोटल किती ब्लॉक आहे 16 ब्लॉक आहे. काय 16 ब्लॉक आहे. मग 16 ब्लॉक आहे मग तो 12पर्यंतच का प्रिंट करते मी पहिले त्या फाईलला तर सेव्ह करून घ्या Ctrl+S स्पेस साईज मेजर करतो ना तो 16 ब्लॉक आहे. मग 16ला मी काय केलं
इथं प्रिंट केलं. काय केलं 16 नाही 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 नो 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 एक कशासाठी 15वा ब्लॉक याच्यासाठी HELL हॅलो JK. आता होईल आपले टोटल ब्लॉक किती आहे 16 ब्लॉक आहे. मग इथे 16 मी पास केलं. आता होईल बहुतेक. याला क्लोज करा पहिलं. बिल्ड अँड रन. यस हॅलो स्पेस JK हॅलो JK आपलं आता काय सगळं इथं प्रिंट झालेलं आहे. समजलं कसं केलं, समजलं काय केलं, समजलं. अशा गोष्टींना आपण असं शिकतो. काही गोष्टींना आपण प्रॅक्टिकली जेव्हा करतो ना, कोड टाईप करतो तेव्हा शिकतो. तुम्हाला पण ना असंच काय करायचं इम्प्लिमेंट करूनच बघायचं आहे. म्हणजे मी जे सांगतोय त्याचे लगेच फॉलो नाही करायचे. सगळ्या गोष्टी काय करायचं इम्प्लिमेंट करून बघायचं. त्यांनी तुमचा कॉन्फिडन्स अजून जास्त वाढतो. समजलं. आता काय झालं आपलं गेट सी झालं, पुट एस पण झालं, सॉरी गेट एस पण झालं आणि अजून कोणते झाले आपले एफ स्कॅन एफ प्रिंट एफ आणि म्हणजे रीडवाले सगळे झाले. आता काय बाकी आपलं राईटवाला पण एक झालेलं आहे. आता बाकी काय आपलं बाकी आता याच्यात काय बाकी पुट सी आणि पुट एस आपला बाकी काय पुट सी आणि पुट एस आपला बाकी आणि एफ राईट आणि एफ रीड हे दोन अजून बाकी जे बायनरी फाईलमध्ये डेटा रीड आणि राईट करण्यासाठी आपण यूज करतो. कशाचा एफ राईट आणि एफ रीडचा यूज कशासाठी करतो बायनरी फाईलमधून डेटा रीड करण्यासाठी. तर आधी पुट एस आणि पुट सी मी तुम्हाला शिकवतो. तर एफ प्रिंट एफ तर झालं आहे आपलं. पुट एस म्हणजे काय डेटा तुम्हाला ठेवायचं आहे. काय ठेवायचं आहे की हा मराठी कोडिंग हा डेटा ने तुम्हाला फाईलमध्ये ठेवायचा आहे. काय करायचं हार्ड फाईल तुम्ही डेटा ठेवायचं. कुठं ठेवायचं तुम्हाला एमएलला जो डेटा आहे तो कुठं ठेवायचा एफ पीमध्ये जाऊन ठेवायचा. तर काय सिम्पली काय करायचं ती फाईल ओपन करायचं जी तुमची फाईल आहे त्याच्यामध्ये डेटा आता तुम्हाला काय करायचं राईट करायचं आहे. पुट कशासाठी वापरता येईल पुट एस कशासाठी वापरता फाईलमध्ये डेटा किंवा एक स्ट्रिंग आपल्याला ठेवायची असेल मराठी स्पेस कोडिंग हा जर तुम्हाला काय करायचं स्पेससोबत जर डेटा ठेवायचा असेल तर काय करतो एक कॅरेक्टर ॲरे बनवा तुम्ही त्याला पहिले. त्या ॲरेला तुम्ही काय करा एफ पीमध्ये ठेवा. मग कशामध्ये ठेवशाल एफ पुट एसच्या मध्ये ठेवशाल आणि त्या फाईलला काय करा क्लोज करायचं काम करा. सिम्पली काय करायचं आता याला इम्प्लिमेंट करून आपल्याला बघायचं. काय इम्प्लिमेंट करून आता बघायचं ही फाईल आहे ना हिला काय करून देतो पूर्ण मी आता राईट मोड येतं ऑब्वियसली ती क्लीन होणारच आहे. राईट मोड म्हणजे काय एक्झिस्टिंग डेटा आपला काय होणार आहे इथून गायब होणार आहे. याला काय करतो आता गायब एवढ्या डेटाला काय करतो मी गायब करून देतो. इथे काय करायचं तुम्हाला एक राईट करून देतो आणि इथे एक कॅरेक्टर ॲरे बनवतो मी आणि ज्याची स्पेस आहे ना म्हणजे तुम्ही जेवढे एलिमेंट इथून टाकशाल ना तेवढे ॲलोकेट करा. जसं काय MARATHI मराठी कोडिंग. तर मराठी कोडिंग हा जो वर्ड आहे ना मला ॲड करायचा आहे. काय करायचं हा वर्ड मला काय करायचं राईट करायचं आहे त्या फाईलमध्ये कोणत्या A.txt मध्ये ॲड करायचं आहे. आणि कशाच्या मदतीने करायचं आहे तो मला करायचा आहे एफ पुट एसच्या मदतीने. काय करायचं आहे आणि कुठे ठेवायचा आहे रे तो एमएलला डेटा कुठे ठेवायचं आहे एमएलला डेटा ठेवायचं तुम्हाला एफ पीमध्ये. नंतर काय करायचं त्या फाईलला क्लोज करायचं. कशाच्या मदतीने करशाल एफ क्लोजच्या मदतीने त्याला क्लोज करायचं काम करशाल. हा झाला F9 तुमचा आता डेटा काय झाला राईट झाला म्हणजे आधीचा जो डेटा आहे तो काय निघून जाणार आहे. आणि मी A.txt बघितलं ओपन केलं तर इथं बघा नवीन काय मराठी कोडिंग आपला नवीन डेटा ॲड इथं झालेलं समजलं. तर पुट एसचा पण मिनिंग तुम्हाला आता इथं समजलेलं असेल. नेक्स्ट अजून एक फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे जसं पुट एस आहे तसं अजून एक फंक्शन आहे पुट सी. एखादं कॅरेक्टर तुम्हाला ॲड करायचं असेल काय करावं लागेल कॅरेक्टर जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर कॅरेक्टर ॲड कसं करू शकता तुम्ही कॅरेक्टर ॲड कसं करू शकता की जसं बीमध्ये काय एच आपला स्टोअर आहे तर एचला काय करायचं तुम्हाला ॲड करायचं. काय करायचं बीमध्ये काय आपला एच आपला स्टोअर आहे तर त्याला काय करायचं तुम्हाला ॲड करायचं. मग डायरेक्टली काय करायचं B, FP B, काय करायचं तुम्हाला FP इथे करून द्यायचं. काय करायचं B, FP. आता मी जिथं शिकवतो कुठं शिकवतो माहिती आहे ना तुम्हाला कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतो मी दिसलं ना तुम्हाला इथं कोडिंग सिको या इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अ टीचर आहे तुम्ही बघितलं असेल ना त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकवतो. या सगळ्या गोष्टी मी तिथं शिकवलेल्या त्याच नोट्स मी इथं आज रिफर केलेल्या म्हणून तुम्हाला काही पार्ट असं वाटू शकतो समजलं. तर त्याच्यात काय नाही तुम्ही गोष्टी चांगल्या व्यवस्थित शिका. मी जे कंटेंट ऑफलाईनमध्ये देतो तेच ऑनलाईनमध्ये पण प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. असं आपलं काही वेगवेगळं आहे का नाही सगळ्या गोष्टी प्रॉपरमध्येच होतात आलं नाही ना. आपलं असं नाही की जे पेडवाले मुलं आहे त्यांना चांगलं जे फ्रीवाले मुलं आहे त्यांना चांगलं दोघांना सेमच क्वालिटीचं कंटेंट दिलं जातं समजलं. तर बघा आपलं काय आता मला काय करायचं ही जे कॅरेक्टर आहे ना ते कुठं ॲड करायचं एफ पुट सीच्या मदतीने काय कराल मी एफ पीमध्ये एक नवीन कॅरेक्टर ॲड केलं. तुम्ही म्हणजे एफ पीमध्ये तर मराठी कोडिंग आहे आणि आता तुम्ही काय करताय एक नवीन काय करताय डेटा ॲड करताय. मग राईट मोड करून चालेल का तुम्हाला नाही मला हे बघायचं आहे की त्याच्यापुढं नवीन डेटा ॲड होतं का नाही मला बघायचं आहे.
मग ॲप एंड मोड यूज करून आपल्याला एक्झिस्टिंग डेटापुढेच नवीन डेटा ॲड करायचं. काय केलं, ॲप एंड मोड केलं आणि एक कॅर म्हणजे एक सिंगल कॅरेक्टर मला काय करायचं ॲड करायचं. तर बी नावाचं एक घेतलं मी आणि एच नावाचं एक व्हॅरिएबल एच नावाचं काय झालं डेटा आहे मला तो काय करायचं ॲड करायचा आहे. कुठं ॲड करायचं आहे रे, मला ॲड करायचं आहे कोणाच्या नंतर एक पुट सी नावाचं जे फंक्शन आहे. काय पुट सी नावाचं फंक्शन आहे आणि त्याचा सिंटॅक्स काय होता, पुट सी नंतर काय तुम्हाला काय कुठं ॲड करायचे, हा जो बी मधला डेटा आहे तुम्हाला कुठं ॲड करायचं एफ पी. आणि ॲप एंड मोड यूज केल्यामुळे काय काय होईल, ॲप एंड मोड यूज केल्यामुळे तुमचं एक असं होईल की जो आधीचा जो डेटा आहे त्याच्यासमोरच काय होणार आहे आपला ॲड, जो बी मधला डेटा आहे तो ॲज इट इज काय होणार आहे एफ पीमध्ये ॲड होणार आहे. काय होणार आहे, बी मध्ये जो डेटा आहे तोच काय होणार आहे एफ पीमध्ये ॲड होणार आहे. F9 केलं मी. पहिलं त्या फाईलला क्लोज करा तुम्ही. क्लोज केल्यानंतर इथे काय करा, बिल्ड अँड रन करा आणि बिल्ड अँड रन केल्यानंतर तुम्ही बघा आपला हा डेटा आता काय इथं ॲड झाला आहे का नाही आपल्याला चेक करायचं. काय आपला डेटा ॲड झाला आहे का नाही चेक करायचं. यस, मराठी कोडिंग नंतर काय ॲड झालं आहे, एच आपला इथे ॲड झाले. काय एच आपला इथे ॲड झाले, समजलं. तर हे झालं आपलं काय, हे काय झालं आपलं, हा झाला आपला पुट सीचा पण प्रोग्राम इथे कव्हर झालेला आहे. आलं, पुट सीचा पण काय झालं प्रोग्राम इथे कव्हर झालेला आहे. सगळ्यात पहिलं बघा आत्तापर्यंत काय शिकलो आपण, सगळ्या गोष्टी शिकलो. इथं बघा जेवढे फंक्शन मी तुम्हाला सांगितले होते कोणता यूज कशासाठी केलं जातं, गेट सी आणि स्कॅन एप हे कशासाठी डेटाला रीड करण्यासाठी यूज केलं जातं. नंतर पुट एस, पुट सी आणि एफ प्रिंट एफ हे कशासाठी यूज केलं जातं, आपले यूज केलं जातं फाईलमध्ये डेटा लिहिण्यासाठी. एवढे 6 मेन जे फंक्शन होते ते आपले तर कव्हर झालेले. आता आपल्याला काय करायचं, बायनरी फाईलमध्ये डेटाला काय करायचं राईट करायचं आहे. त्याच्यासाठी आपला पार्ट 3 मध्ये आपण शिकतो कोणते, एक आहे आपलं एफ राईट फंक्शन आणि दुसरं जे आहे आपलं कोणतं एफ रीड फंक्शन. बायनरी फॉर्ममधून डेटा रीड करायचा असेल तर कोणतं फंक्शन यूज करतो आपण, एफ रीडला यूज करतो. आणि बायनरी फॉर्ममध्ये डेटा जर राईट करायचा असेल तुम्ही काय यूज करता, फाईल जर राईट करायचं असेल तर काय यूज करता तुम्ही यूज करता कोणतं फंक्शन, इथं बघा एफ राईट नावाचं फंक्शन. हे थोडंसं वेगळं आहे, याच्याकडे थोडं लक्ष द्या. हे तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग वाटू शकतं. हे लास्टचे 2 फंक्शन आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता जो डेटा आहे तुम्ही म्हणशाल एफ राईट आणि एफ रीड कशासाठी यूज केलं जातं. मोस्टली बायनरी फॉर्म किंवा तुम्हाला असा डेटा तुम्हाला राईट करायचा आहे ज्याच्यामध्ये काय मल्टिपल प्रॉपर्टीज आहे, मल्टिपल गोष्टी ज्या तुम्हाला काय करायच्या आहे फाईलमध्ये ॲड करायच्या, तेव्हा काय यूज करतो तुम्ही एफ राईटचा यूज करता. म्हणजे की जसं तुम्ही एक्स्ट्रक्ट स्टुडंट नावाचं काय बनवलं, एक्स्ट्रक्ट स्टुडंट बनवलं, त्याच्यामध्ये काय रोल नंबर आहे, कॅरेक्टर नेम आहे, नंतर पर्सेंटेज आहे, नंतर मार्क्स आहे. यांना काय करायचं अशा फॉर्मॅटमध्ये मला काय करायचं एक स्ट्रक्चरमध्ये काय करायचं डेटा स्टोअर करायचं. म्हणजे कसं एक स्ट्रक्ट स्टुडंट आपलं बनणार आहे, काय बनणार आहे एक स्टुडंट आपलं बनणार आहे ज्याच्यामध्ये काय एक रोल नंबर असेल, नंतर काय हा नेम असेल, नंतर पर्सेंटेज असेल, नंतर काय मार्क्स असेल, असे 4 ब्लॉक आपले बनतील. आणि इथं जो डेटा आहे याला रेफर कोण करेल, S1 म्हणजे काय एक जेव्हा मी इथं काय केलं एक स्टुडंट केलं, स्ट्रक्चरमध्ये शिकवलं. ज्यांनी स्ट्रक्चरचे लेक्चर नाही बघितले त्यांनी बघून या, स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे इथं. स्टुडंट S1 म्हणजे याला रेफर करून करणार आहे S1 म्हणजे आपण S1च्या मध्येने काय करणार आहे त्या ब्लॉकमध्ये मल्टिपल डेटा तुम्हाला एकखटी जर स्टोअर करायचा असेल तर काय यूज करतो आपण S1 आपण स्टोअर करतो. नेक्स्ट आपल्याला काय करायचं असतं एक फाईल पॉइंटर म्हणजे किती फाईल जी ओपन होणार आहे त्याला ओपन केलेल्या फाईलला पॉईंट त्याचा ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी कोणी FP आणि तो कोणत्या टाईपचा असणार आहे फाईल टाईपचा असणार आहे आणि तो काय स्टोअर करणार आहे आपला ॲड्रेसेस स्टोअर करणार आहे. काय मग मी इथं काय केलं की मग त्याला त्या फाईलमध्ये जो डेटा घ्यायचा आहे इंटर रोल नंबर नेम पर्सेंटेज मार्क्स जो डेटा घ्यायचा तो काय केलं मी इथे एक मेसेज दिला. आणि स्कॅन ॲप कशासाठी यूज केलं रे, स्कॅन ॲप यूज केलं %D इथं राहील %S इथं असेल %F %D. पहिलं म्हणजे रोल नंबर घ्यायचा तर %D, नेम घ्यायचं तर %S, पर्सेंटेज घ्यायचं तर %F, मार्क घ्यायचे तर %D. आणि कुठे स्टोअर करायचे ॲड्रेस ऑफ S1 रोल नंतर ॲड्रेस ऑफ S1 नेम जरी घेतलं S1.name घेतलं तरी चालेल कारण स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये तो डेटा आहे. नंतर ॲड्रेस ऑफ S1 पर नंतर ॲड्रेस ऑफ S1चे मार्क्स आलं. जो डेटा येणार आहे त्याला रीड करायचं काम कोण करणार आहे स्कॅन ॲपच्या मदतीने काय करतो जसं नॉर्मल इन जनरल तुम्ही डेटा देता ना कमांड लाईन आर्ग्युमेंट तर कशाच्या मदतीने रीड करतो आपण स्कॅन ॲपच्या मदतीने रीड करतो. नंतर ती फाईल काय ओपन करायची ओपन करून त्याचा ॲड्रेस कुठे स्टोअर करायचं मला FP मध्ये जाऊन स्टोअर करायचं. F ओपनच्या मदतीने काय होईल amit.dat नावाची एक फाईल आहे असं समजू आणि आता राईट मोड करतो म्हणजे ती फाईल ऑटोमॅटिक काय होणार आहे क्रिएट होणार आहे. जर त्या फाईलमध्ये काही डेटा नसेल तर कांट ओपन अ फाईल काय FP मध्ये जर काही नसेल म्हणजे काय ती फाईल म्हणजे FP मध्ये जर काही नसेल तर मला एक मेसेज द्यावा लागेल ना की ती फाईल आपण ओपन नाही करू शकत तर काय कांट ओपन अ फाईल FP मध्ये काय असेल नल असेल तर काय मेसेज द्यायचं सिम्पली
कांट ओपन फाईल, ती फाईल आपण काय ओपन तिथे करू शकत नाही, ओपन ती करू शकत नाही. मग तुम्ही म्हणशाल सर इथपर्यंतचा कोड आपण इम्प्लिमेंट करून बघू आणि मग पुढं जाऊ. काय इम्प्लिमेंट करून बघू मग पुढं जाऊ. FP कॅरेक्टर ABH सगळं झालं. इथं काय काय गरज पडत होती, मला याची गरज पडत होती का नाही. F ओपनची गरज आहे. एक अजून याची गरज आहे ती कोणती, स्ट्रक्ट स्टुडंट. इथं एक स्ट्रक्चर बनवायचं आहे मला आणि या स्ट्रक्चरमध्ये काय काय घ्यायचं आहे मला, घ्यायचं एक इंट रोल नंबर, नंतर काय कॅर नेममध्ये काय टाकायचं मला, कॅरेक्टर नेम. इथं मी टाकलं 100. नंतर काय टाकायचं मला, नंतर मला स्टोअर करायचं 100. नंतर एक नेम घेतलं, नंतर फ्लोट काय घेतलं मी, पर्सेंटेज घेतलं. फ्लोट पर्सेंटेज नंतर काय घेतो मी, फ्लोट पर्सेंटेज नंतर काय घेतलं मी, इंटीजर मार्क्स घेतले. मार्क्स एवढा सगळा डेटा मी इथं घेतो. काय करतो, एवढा डेटा मी इथं घेतो आणि हा डेटा मला काय करायचं आहे ॲक्च्युअलमध्ये स्टोअर करायचं. तर मला काय करावं लागेल, इथं स्ट्रक्ट स्टुडंट काय करायचं, स्ट्रक्ट स्टुडंट आणि S1च्या मदतीने काय करणार आहे आपण त्या डेटामध्ये स्टोअर करणार आहे. ही स्ट्रक्चरची कन्सेप्ट मी ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने एक सेपरेट लेक्चर घेतलेले. ज्यांना ही स्ट्रक्चर कन्सेप्ट माहीत नाही त्यांनी काय करा, ते लेक्चर जरूर बघा. आलं, स्ट्रक्ट स्टुडंट S1. तर S1 ज्याला पॉईंट करणार आहे त्याच्या मदतीने आपण काय करू, डेटा तिथे स्टोअर करायचं काम करू. आणि स्टोअर काय करायचं रे आपल्याला, स्टोअर काय करायचं त्याचा मेसेज द्या आधी. युजरकडून मला डेटा घ्यायचा, काय करायचं युजरकडून यावेळेस डेटा घ्यायचा. आता असाइन करतोय का आपण नाही, पण आता मला काय करायचं युजरकडून डेटा घ्यायचा आहे. युजरकडून डेटा काय काय घ्यायचं आहे, युजरला सांगाल मी एंटर द फॉलोइंग डेटा असा मेसेज देईल की काय, एंटर दी फॉलोइंग, किंवा डायरेक्टली काय करेल एंटर दी डेटा असा सिम्पल मेसेज देऊन देईल. काय आपला टाईम वाढायला नको व्हिडिओचा. बाकी तुम्हाला मी नोट्समध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे त्या गोष्टी, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आलं, एंटर द डेटा. नंतर स्कॅनअपच्या मदतीने तो डेटा आपल्याला रीड करायचा आहे. सगळ्यात पहिलं बघितलं मी काय काय रीड करायचं आहे आपल्याला, काय काय डेटा टाकायचा आहे. पहिलं म्हणजे %d इंटिजरसाठी, कशासाठी %d इंटिजरसाठी. नंतर कशासाठी रे, नंतर कॅरेक्टर नेम कशासाठी, %s स्ट्रिंगसाठी. नंतर फ्लोटसाठी काय आहे रे, %f. नंतर काय आहे रे मार्क्ससाठी काय, %d. असे काय केले मी चार जे ब्लॉक बनणार आहे आपले स्ट्रक्चर S1मध्ये, तिथे जाऊन काय करायचं मला हा डेटा स्टोअर करायचा. कसे ब्लॉक बनणार आहे इथं बघा, हा पूर्ण आपला ब्लॉक बनणार आहे. तो कोणत्या टाईपचा असणार आहे, स्ट्रक्ट स्टुडंट टाईपचा असणार आहे. त्याच्यात पहिला ब्लॉक काय असेल, रोल नंबरचा. दुसरा काय असेल, एक नेमवाला. नंतर काय असेल, पर्सेंटेजवाला. नंतर काय असेल, मार्क्सवाला. ते 4 ब्लॉकसाठी मी काय त्यांचे फॉर्मॅट स्पेसिफाय करून दिले. काय केले, 4 ब्लॉकसाठी फॉर्मॅट स्पेसिफाय करून दिले. स्टोअर कुठं करायचं रे आपल्याला, स्टोअर करायचं कुठं, स्टोअर करायचं ॲड्रेस ऑफ S1. काय ॲड्रेस ऑफ S1, आता डॉट ऑपरेटर इथे यूज करू शकतो. डायरेक्ट काय S1 डॉट कशामध्ये रे, पहिलं काय तुमचं रोल नंबर. नंतर दुसरं काय ॲड्रेस ऑफ कुठं स्टोअर करायचं आहे. आता हे तुमची स्ट्रिंग आहे, मग तुम्ही डायरेक्ट S1 डॉट नेम घेऊ शकता. तिथे ॲड्रेस ऑफ ऑपरेटरची गरज आहे का आपल्याला, नाही. S1 डॉट नेम. नंतर काय ॲड्रेस ऑफ कुठं स्टोअर करायचं आहे मला, S1 डॉट काय S1 डॉट पर्सेंटेज. नंतर काय S1 कावर घेतोय कळालं नाही, इथे S1 आहे स्ट्रक्ट स्टुडंट S1. त्याच्यामुळे मला काय घ्यावं लागतं, इथं S1 इथे घ्यावं लागतं, S1 डॉट पर्सेंटेज. नंतर काय ॲड्रेस ऑफ पर्सेंटेज झाल्यानंतर इथं काय करायचं मला, S1 डॉट मार्क्स. काय S1 डॉट मार्क्स. तर आधी बघू इथपर्यंत जे लिहिलं त्याच्यामध्ये काही एरर आहे का नाही. आपण आधी पहिली गोष्ट म्हणजे जी आहे त्याला क्लोज करा तुम्ही आणि इथं काय करा, बिल्ड अँड रन. तर काय होईल, हां सॉरी हे पुटेस वगैरे ही काढून टाकतो मी. F9 इथं काय झालं, ओपन झालं. एंटर डेटामध्ये काय टाकलं मी, सगळ्यात पहिले काय मार्क्स होते आपले 90 मार्क्स, सॉरी रोल नंबर होता 90 रोल नंबर. नंतर JYSS माझं नाव, JS. नंतर काय करायचं होतं आपल्याला, JS नंतर नेक्स्ट जो ब्लॉक होता आपला कशासाठी, पर्सेंटेज होतं, 90% टाकलं मी. आणि एक ब्लॉक कशासाठी होता आपला, एक ब्लॉक होता आपला लास्टला मार्क्ससाठी. तिथं काय केलं 89 मी मार्क्स टाकलं. तर सगळ्या गोष्टी आपल्या इथे जाऊन स्टोअर होत आहे. त्याच्यानंतर काय त्या फाईलला ओपन करायचं होतं. काय करायचं होतं आपल्याला, त्या फाईलला ओपन करायचं होतं. तर F ओपनच्या मदतीने काय केलं, त्या फाईलला ओपन केलं, a.txt वाल्या फाईलला ओपन केलं. आता मला काय करायचं, त्या जी टेक्स्ट नाही आपल्याला काय बायनरी फाईलमध्ये काय करायचं, डेटा आपल्याला ॲड करायचं. तर थोडंसं DAT नावाचं काय केलं एक्सटेन्शन यूज केलं. तुम्ही डायरेक्टली TXT मध्ये पण डेटा
आपण राईट करू शकतो. पण त्याच्या आधीचे फंक्शन आपण टेक्स्ट फाईलवरच केले. तर आता थोडं बायनरी फाईलवर पण ऑपरेशन करून बघू. तर काय a.dat नावाची एक फाईल बनवली. याच्यामध्ये डेटा काय करतोय मी राईट करतोय. न्यू डेटा काय करायचा मला ॲड करायचं आहे. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला कंडिशन काय सांगितलं की इफ fp इक्वल टू काय असेल नल असेल. काय fp इज इक्वल टू नल असेल. तर नल असेल तर तुम्हाला काय सांगितलं की ती फाईल ओपन करायची गरज आहे का नाही. मग डायरेक्टली काय मेसेज देईल की ते फाईलमध्ये म्हणजे की अजून जी फाईल आहे ती आपली सेकंडरी स्टोरेजमधून मेन मेमरीमध्ये आलीच नाही. तर तुम्हाला डायरेक्ट प्रिंट काय मेसेज द्यायचा आहे प्रिंट मेसेज द्यायचा आहे कांट ओपन फाईल. होता की जर काय झालं पूर्ण एंटर डेटा वगैरे या गोष्टी टाकल्यानंतर मला नेक्स्ट काय करायचं होतं इफ काय सांगितलं जर fp मध्ये जर काय असेल इक्वल टू नल असेल काय असेल नल असेल तर तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट असा एक सिम्पली मेसेज देऊन द्यायचा आहे. काय मेसेज द्यायचा आहे मेसेज द्यायचा आहे प्रिंट की काय फाईल नॉट एक्झिस्ट काय फाईल नॉट एक्झिस्ट असा मेसेज द्यायचा किंवा कॅन नॉट ओपन फाईल असा मेसेज मी तिथे देऊन देईल. काय मेसेज हा देऊन देईल. एल्स अदरवाईज काय करायचं आपल्याला डेटा राईट करायचा आणि डेटा राईट करायचं कशाच्या मदतीने एफ राईटच्या मदतीने डेटा राईट करायचं आहे. काय एफ राईटच्या मदतीने डेटा राईट करायचं आहे. तर सिम्पली काय करावं लागतं एफ राईटमध्ये मी आत्ताच तुम्हाला समजवलं. सगळ्यात पहिले काय की तुम्हाला ॲड्रेस ऑफ S1 की तुम्हाला डेटा कुठं आपला डेटा किंवा कुठे तुमचा डेटा स्टोअर आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याचा ॲड्रेस तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर काय ॲड्रेस नंतर काय साईज ऑफ काय माहीत पाहिजे तुम्हाला साईज ऑफ काय S1ची साईज म्हणजे की स्ट्रक्चर S1 जे तयार झालेलं आहे त्या S1ची साईज किती ते आपल्याला पास करावं लागतं. नंतर काय किती तुम्हाला हे बनवायची कॉपीज म्हणता येईल किती 1 आपल्याला बनवायचे आणि कुठं जाऊन स्टोअर करायचे तुम्हाला कुठं जाऊन राईट करायचे fpनी ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे तिथे जाऊन काय करायचं तुम्हाला स्टोअर करायचं काय स्टोअर करायचं आणि नंतर काय करायचं आपल्याला एफ राईट झाल्यानंतर ती फाईल काय करायची आपल्याला क्लोज करून द्यायची. फक्त काय करायचं क्लोज करायचं. तर क्लोज करायचं त्याच्यासाठी काय यूज करतो एफ क्लोज. याला मी इथून काढलं आणि काय केलं इथं मी ठेवून दिलं. काय केलं त्या फाईलला क्लोज केलं. जरी क्लोज केलं नाही ना तरी काहीच फरक पडणार नाही. मी F9 इथं दाबला F9 मध्ये डालं एंटर डेटा. डेटामध्ये सगळ्यात पहिले काय टाकायचं एंटर डेटामध्ये सगळ्यात पहिले काय टाकायचं आपल्याला टाकायचं रोल नंबर मी टाकला किती 1 रोल नंबर टाकला. नंतर नेम टाकला JAY असे JS टाकलं. नंतर काय केलं मी नंतर टाकला मी S1 मध्ये आपल्याला नंतर काय टाकायचं पर्सेंटेज टाकलं 90.6. नंतर काय टाकलं मी पर्सेंटेज टाकल्यानंतर मार्क्स टाकायचे मला 880 मार्क काय टाकून दिले मी. हे काय झाले आता आपल्याला चेक करायचे जी आपली DAT नावाची फाईल तयार झालेली नाही कोणती DAT a.txt मध्ये हा डेटा आलेला आहे काय किंवा आपला हा अपेंड झाला आहे का नाही तो आपल्याला चेक करायचा आहे. काय करायचं अपेंड झाला आहे का नाही तो चेक करायचं. ते तिथं बघा आपण काय तिथं काय केलं राईट केलं डेटा. पण राईट कोणत्या फॉर्ममध्ये झाला आहे तो बायनरी फॉर्ममध्ये डेटा आपल्याला बायनरी फाईलमध्ये जर डेटा स्टोअर करायचा असेल तर आपण काय अशा फॉर्मॅटमध्ये तो काय होणार आहे डेटा स्टोअर होणार आहे. अशा फॉर्मॅटमध्ये काय होणार आहे डेटा स्टोअर होणार आहे. पण आपली फाईलचं नाव काय फाईलचं नाव काय द्यायचं मला फाईलचं नाव द्यायचं आता इथं a.txt ऐवजी काय द्यायचं मला a.dat द्यायचं काय द्यायचं DAT द्यायचं आणि त्याच्यामध्ये राईट कसं करायचं राईट इन बायनरी मोड. तर या बायनरी मोडमध्ये काय करतो राईट करतो मी F9 केलं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ही क्लोज करावं लागेल काय ही फाईल क्लोज करावं लागेल. नंतर काय बिल्ड अँड रन केलं. एंटर डेटा परत डेटा टाकला तुम्ही काय एंटर डेटा WBनी काय होईल एक्झिस्टिंग डेटा निघून जाईल. पहिला काय होतं अपेंड म्हणजे त्याच्या पुढे डेटा आपला राईट होत होता. आता मला काय करायचं मला करायचं एंटर डेटा जसं 1 नंतर काय डेटा मी ठेवलं जसं JAY जसं JS नंतर पर्सेंटेज 90.6 नंतर काय 880 मी काय 888 नंबर टाकले. आता आपल्याला हे चेक करायचं की हा डेटा DAT नावाची फाईल अशी काही तयार झाली का यस a.dat नावाची काय इथं फाईल तयार झालेली. याला मी ओपन करतो. ओपन कुठं करतो बायनरी टेक्स्ट. तुम्ही बघा हा डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये हा डेटा आपला आहे बायनरी फॉर्मॅटमध्ये. काय बायनरी फॉर्ममध्ये पण आपण काय इथं डेटा राईट करायचं काम केलं काय बायनरी फॉर्ममध्ये पण डेटा राईट करायचं काम केलं. सिम्पली काय केलं मी a.dat म्हणजे काय बायनरी फाईलचं एक्सटेन्शन असतं DATचं राईट इन बायनरी फॉर्ममध्ये राईट केला मी. फाईल पहिली गोष्ट म्हणजे कुठं S1 साईज ऑफ S1 1 हे बनवलं मी FP नंतर त्या फाईलला काय केलं क्लोज मी इथं करून दिलं. तर आपल्याला एफ राईट काय करतो डेटा राईट करण्यासाठी यूज करतो बायनरी फाईलमध्ये पण किंवा मल्टिपल टाईपचा डेटा जर तुम्हाला असं स्टोअर करायचा असेल तिथे काय यूज करतो आपण स्ट्रक्चरच्या मदतीने पण कसं आपण डेटा राईट करू शकतो मल्टिपल डेटा एकसोबत कसा राईट करू शकतो ते तुम्हाला शिकवलं. बायनरी फाईलमध्ये पण डेटा कसं स्टोअर करायचं ते पण तुम्हाला शिकवलं एफ राईटच्या मदतीने. आता आपल्याला शिकायचं काय बायनरी फाईलमधून डेटा रीड कसं करतं काय शिकायचं आपल्याला बायनरी फाईलमधून डेटा रीड कसं करता हे आपल्याला शिकायचं. तर नेक्स्ट बघा सेम
इथं पण काय stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करायची, सेम आपलं हे ठेवलं मी, स्ट्रक्चर सेम ठेवलं. आता आपल्याला रीड कसं करायचं, ती fread नावाचं एक फंक्शन आहे, fread नावाचं एक फंक्शन आहे की आता मला हा जो रीड आहे ना, रीड इन बायनरी मोड आहे, तर DIT नावाची एक फाईल बनलेली आहे आपली, किंवा कोणत्याही फॉर्ममध्ये फाईल असू द्या, त्याला रीड कसं करायचं, रीड कसं करता, तुम्ही जो ब्लॉग बनवलेला आपला कोणता S1च्या मदतीने ब्लॉग बनला होता त्याची साईज पास करायची 1 आणि FP सेम टू सेम आपला सिंटॅक्स राहणार, फक्त काय करायचं fwriteच्या जागी काय करायचं fread करायचं, आणि तुम्ही जो डेटा प्रिंट करता त्याच्यासाठी printf साठी काय करावं लागेल, सगळे आपल्याला इथे प्रिंट करावं लागेल, आणि नंतर काय करायचं क्लोज इथं करायचं. म्हणजे काय सिम्पली काय करायचं आपल्याला इथं, सिम्पली काय करायचं या सगळ्या गोष्टींची गरज आहे का, नल बिल चेक करायची नाही, याची फाईलची गरज आहे. इथे fwriteच्या जागी काय करायचं, फक्त fread करून द्यायचं. इथं पण काय ॲड्रेस ऑफ S1, साईज ऑफ S1, 1 FP सेम टू सेम आर्ग्युमेंट आपले राहणार आहे. नंतर तुम्ही जो डेटा इथं टाकलेला आहे स्कॅनएपमध्ये त्याला काय करायचं, प्रिंट करायचं. काय करायचं, प्रिंट करते. याला कॉपी करतो मी, कॉपी करून काय करतो, याला प्रिंट करतो. स्कॅनएपच्या ऐवजी काय करायचं, फक्त printf. काय करायचं, printf केलं मी, F एकदा आपलं लिहिलेलं आहे त्याच्यामुळे printf. नंतर %d सेम टू सेम राहणार आहे. हा येस ॲड्रेसची कुठंच गरज नाही आपल्याला, काय ॲड्रेसची आपल्याला गरज नाही, कारण प्रिंट करताना ॲड्रेसची गरज लागते का आपल्याला, नाही. मग F9 केलं तर तुम्ही बघा जो तुम्ही डेटा इथं टाकलेला होता, पहिली गोष्ट हे टर्मिनल आधी क्लोज करा. इथं डेटा काय काय टाकलेलं आहे तुम्ही, 1 JS968888 ही डेटा तुम्ही जेव्हा टाकशाल, सेम आता काय करतो मी, नवीन डेटा आपला इथं ॲड होईल, बिल्ड अँड रन. इथं काय करतो, याला क्लोज करतो मी, परत मी F9 दाबतो, बिल्ड अँड रन, एंटर डेटा असा मेसेज आला. डेटा रोल नंबर 2 टाकला मी, इथं काय टाकलं JYS जयेश, नंतर काय केलं मी जयेश, नंतर % टाकले 89.90, नंतर काय केलं मी मार्क्स टाकले त्याचे 888 मार्क्स टाकले. तर बघा जो डेटा तुम्ही बायनरी फाईलमध्ये आता नवीन डेटा ॲड होईल, हा नवीन डेटा कोणत्या बायनरी मोडमध्ये दिसतो, पण जेव्हा मी त्याला रीड केलं तेव्हा काय रीड केलं तर मला बघा 2 JS 89 नंतर काय 888 आपला काय डेटा हा रीड झालेला. तुम्ही रीड झाला म्हणजे मोड तर कुठे चेंजेस केला नाही, तुम्ही WBच मोड ठेवला. रीड काय रीड आता WB राईट, हा डेटा राईट झाला, काय झाला राईट झाला, पण फाईल आपली ओपन आहे ना, ओपन त्यांनी काय केलं fread नावाच्या फंक्शननी डायरेक्टली तो डेटा त्या फाईलमध्ये जो डेटा स्टोअर आहे त्याला काय केलं, प्रिंट करायचं काम केलं. आणि सिम्पली कोड काय होता बाकीचा पूर्ण सेम आपला इथं होता, काय होता सेम आपला इथं होता. मेन काम काय आहे, कोणते फंक्शन कशासाठी वापरतात हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. इथं बघितलं आपण मेन आपण बघितलं कोणते फंक्शन कशासाठी वापरतात. जर फाईलमध्ये डेटा तुम्हाला लिहायचा असेल तर काय पुटेस म्हणजे पूर्ण स्ट्रिंग फॉर्ममध्ये स्पेसेस सोबत तुम्हाला जर डेटा लिहायचा असेल तर काय पुटेस यूज करशाल. तसंच एक कॅरेक्टर स्टोअर करायचं असेल तर काय पुटसी. प्रिंटएफ म्हणजे की डेटा तुम्हाला राईट करायचा असेल पूर्ण तर printf. नंतर काय गेट एस पण बघितलं, गेट सी पण बघितलं, आणि fscanf पण बघितलं. सेम तसंच डेटा जर तुम्हाला राईट करायचा असेल fwrite नावाचं एक फंक्शन आहे. अजून जर रीड करायचं असेल तर आपल्याला fread नावाचं एक फंक्शन आहे. आलं ना. तर एवढे सारे फंक्शन आहे आणि फाईल हँडलिंगमध्ये दुसरं काहीच नाही. हे फंक्शन कसे यूज करायचे, काय काम करता हे तुम्हाला कळायला पाहिजे. तर हे फाईल हँडलिंगचा पार्ट पण आपला इथे संपलेला आहे. आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. आणि आता असं समजा की सी प्रोग्रामिंग आपली इथे आता एंड झालेली, काही टॉपिक बाकी आहे 2-3 टॉपिक, ते टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. एकच लेक्चर, 1 किंवा 2 लेक्चर आता होतील. बाकी आपली सी प्रोग्रामिंग इथं संपलेली. आपण नेक्स्ट जी सिरीज स्टार्ट करणार आहे, कोणती सिरीज राहणार आहे आपली, ती राहणार आहे CPP विथ DSA. काय CPP विथ DSA. तर CPP विथ DSA आपली खूप जास्त टाईम चालणार आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे प्रोग्राम आपण घेणार आहे. तर तुम्ही असाच सपोर्ट दाखवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ज्यांना खरंच गरज आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवणं अति आवश्यक आहे. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.